महात्मा गांधी विद्या मंदिर संस्थेच्या वाणिज्य अभ्यास मंडळामार्फत आयोजित वेबिनार प्रसंगी उपस्थित वेबिनारचे अध्यक्ष महात्मा गांधी विद्या मंदिर संस्थेचे सहसचिव आमचे मार्गदर्शक माननीय डॉक्टर व्ही.एस. मोरे सर, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे वाणिज्य शाखेचे सहकारी अधिष्ठाता व आजचे प्रमुख वक्ते माननीय डॉक्टर यशोधन मिठारे सर, महात्मा गांधी विद्या मंदिर संस्थेचे विश्वस्त व लोकनेते व्यंकटराव हिरे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर बी.एस. जगदाळे सर, महात्मा गांधी विद्या मंदिर संस्थेचे संचालक व कला विज्ञान वाणिज्य महाविद्यालय निमगाव चे प्राचार्य डॉक्टर सुभाष निकम सर, तसेच महात्मा गांधी विद्या मंदिर संस्थेअंतर्गत येणाऱ्या सर्व महाविद्यालयांचे वाणिज्य शाखेचे विभाग प्रमुख प्राध्यापक बंधू भगिनींचे मी या प्रसंगी स्वागत करतो. शैक्षणिक वर्ष 2021-22 मध्ये TY-BCom च्या अभ्यासक्रमात इंटर्नशिप ट्रेनिंग प्रोग्राम ह्या 2 क्रेडिट साठी एक अभ्यासक्रम समाविष्ट करण्यात आला आहे. त्याबद्दलची एकूणच माहिती आणि महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी त्या संदर्भात काय करणं अपेक्षित आहे या संदर्भात आपण आजच्या या वेबिनारचं आयोजन केलं आहे. आणि ज्याकरता आपण डॉक्टर यशोधन मिठारे सरांना आमंत्रित केलंय, तर त्यानिमित्त डॉक्टर आरिफ अंजुम यांना मी विनंती करतो की त्यांनी कार्यक्रमाचे वेबिनारचे थोडक्यात प्रास्ताविक करावे. Thank you. Thank you, sir. Good morning to all of you. Yes, sir. Am I audible? Yes, sir. Yes, sir. Okay. Thank you. Thank you. Good morning to all of you. Honorable Dr. V.S. More sir, Joint Secretary, Mahatma Gandhi Vidya Mandir, Nasik. Dr. B.S. Jagdale sir, Principal and Trustee, Mahatma Gandhi Vidya Mandir. Dr. Subhash Nikam sir, Principal and Director, Mahatma Gandhi Vidya Mandir. And today's keynote speaker, Dr. Yashodhan Mithare sir, Associate Dean, Faculty of Commerce and Management, Savitribai Phule Pune University, Pune, and all the faculty members of Mahatma Gandhi Vidya Mandir. As today is the age of commerce, majority of the students prefer commerce faculty to get the employment earliest. But when they face the market, many students face lack of skills and technical knowledge. To provide valuable work experience to the students, Savitribai Phule Pune University has introduced internship program for third year BCom students under choice-based credit system. MGV's Faculty of Commerce and Board of Studies has decided to conduct 2 separate webinars. One webinar for especially for the teachers and one webinar especially for the students. So today we have internship program, webinar on internship program for the commerce teacher, especially for the faculty members of commerce faculty of Mahatma Gandhi Vidya Mandir Trust. For the guidance, we have very well-known personality with us, Dr. Yashodhan Mithare sir, who is Associate Dean in the Faculty of Commerce and Management, Savitribai Phule Pune University, Pune. In the coming week, we are also going to conduct second webinar, especially for the students. So, on behalf of Mahatma Gandhi Vidya Mandir's Faculty of Commerce, Board of Studies in Commerce, I welcome to all of you, and I hope that all of you will enjoy this session. Thank you. Thank you so much. Over to Vineet sir. थँक्यू सर. जसं आपल्या या कार्यक्रमाचा थोडा प्रोटोकॉल आपण चेंज करत आहोत, कारण मुरे मामा प्रवासात आहेत आणि ते मीटिंगला जाणार आहेत, तसंच जगदाळे सर पण मीटिंगला जायचं आहे. तर त्याकरता आम्ही मिठारे सरांच्या परवानगीने त्यांना आधी बोलायला विनंती करतो, म्हणजे मग काही नंतरचा सेशन पूर्ण कंटिन्यू करता येईल. काही हरकत नाही सर. तर मी सर्वप्रथम डॉक्टर बी.एस. जगदाळे सरांना विनंती करतो की त्यांनी आपलं मार्गदर्शन मनोगत व्यक्त करावं. खरं तर आपण स्टाफसाठी पार्ट ऑफ ट्रेनिंग प्रोग्राम MGV ऑर्गनाईज करते आणि MGV इज द ओनली इन्स्टिट्यूशन की ज्याच्यामध्ये अभ्यास मंडळ आणि डीन्स हे सगळ्या फ्रेमवर्कने ऍक्टिव्हिटीज राबवण्याची भूमिका आपण सुरू केली आणि त्याचे आउटकम्स हे चांगले दिसत आहेत आणि अपडेटेड इन्फॉर्मेशन युनिव्हर्सिटी लेवलने आपण डायरेक्ट इंटरॅक्ट आज डीन साहेबांची आणि स्टाफशी करतोय, डीन साहेबांचे आणि त्याचबरोबर स्टुडंटशी पण इंटरॅक्शन करतोय. ऑनलाईन प्लॅटफॉर्मचा तुम्ही अशा पद्धतीने चांगला वापर करून घेतायत, त्याबद्दल मी फॅकल्टी ऑफ कॉमर्सचे डीन्स आरिफ सर आणि त्यांच्या सगळ्या टीमचं अभिनंदन करतो. आणि खरं तर डॉक्टर यशोधन मिठारे सरांचं एक लेक्चर आम्हाला मागचं लेक्चरही फार इंटरेस्टेड वाटलं होतं आणि आजही तसंच होणार आहे, त्यामुळे आपल्यामध्ये वेळ जास्त न घेता शुभेच्छा देतो वेबिनारला. आणि आदरणीय मामासाहेबांनाही आम्हाला ऐकायचं आहे. 2 कॉमर्सचे 2 मोठी माणसं, एक माझी डीन्स इथे आहेत आणि आत्ताचे डीन्स आहेत, त्यामुळे माझ्यासारख्या माणसाने जास्त बोलू नये. शुभेच्छा देऊन इथंच थांबतो. धन्यवाद. थँक्यू सर. थँक्यू सर. त्यांचं मागच्या यशोधन मिठार यांचं आपल्याकडे सर मागच्या वेळेस इंडस्ट्री 4.0
वर लेक्चर अतिशय सुंदर मोरे मामांच्या व्याख्यानमालेच्या दरम्यान आपण घेतलं होतं सर ते लेक्चर. हो, अतिशय सुंदर होतं ते. यानंतर मी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी अधिष्ठाता व महात्मा गांधी विद्या मंदिर संस्थेचे सहसचिव आमचे पितृतुल्य मार्गदर्शक डॉक्टर व्ही एस मोरे सर यांना विनंती करतो की त्यांनी मार्गदर्शन करावे. धन्यवाद सर. सर्वप्रथम मी मिठारे सरांना आभार व्यक्त करतो, कारण आपल्या विनंतीला मान देऊन, कारण मला अधिष्ठाता म्हणून आणि विद्यापीठाच्या कारभाराची कल्पना आहे. खूप व्यस्त अशा प्रकारचं शेड्यूल असतं, पण आपल्या विनंतीला मान देऊन माझ्या व्याख्यानमालेलाही उपस्थित होते, आजही उपस्थित होते आहेत. आणि पुन्हा आपलं कोणीही गेलं संस्थेचं तर त्यांचं मार्गदर्शन आपल्याला मिळत असतं. त्यामुळे मी त्यांना पहिल्यांदा धन्यवाद देतो आणि त्याचबरोबर आजच्या ह्या कार्यक्रमासाठी संस्थेच्या वतीने त्यांचं स्वागत करतो. सर, खरं तर खूप कठीण काळ आहे. आम्ही आता फार जुने लोक झालेलो आहोत. आमच्या काळात आम्ही कॅल्क्युलेटर सुद्धा वापरलेले नाही. म्हणजे मी तर खूपच जुना आहे. कॅल्क्युलेटर मी कॉलेजला असताना सुरू झालेलं नव्हतं. म्हणजे इथून आज आपण ऑनलाईन मिटिंगला मी जॉईन आहे. म्हणजे माझ्या दृष्टीने ही फार मोठी एखादी जशी औद्योगिक क्रांती असते तशी क्रांती झालेली आहे. किंवा लँडलाईन फोन आम्ही त्या काळात लावला तर सकाळी लावला तर तो सायंकाळी कधीतरी मिळायचा. म्हणजे अशा प्रकारच्या काळात आम्ही आलेलो आहोत आणि हा सगळा बदल विद्यापीठ करत आहे. त्याचबरोबर संस्था जगदाळे सरांनी सांगितल्याप्रमाणे आमच्या लेवललाही आम्ही करतो आहोत. आणि हे सगळं करत असताना मला विशेष आनंद असा आहे की फक्त तुमच्याकडूनच नाही तर संपूर्ण पुणे विद्यापीठाकडून कायमच आम्हाला हे सहकार्य मिळालेलं आहे. कारण संस्थेचे जे पहिले संस्थापक आहेत कर्मवीर भाऊसाहेब हिरे, हे ज्या वेळेला डेक्कन कॉलेजला पुणे विद्यापीठ सुरू झालं त्यावेळेच्या पहिल्या कार्यकारिणीमध्ये होतं. म्हणजे पहिल्या कार्यकारिणीपासून या विद्यापीठाचा आणि महात्मा गांधी विद्या मंदिर संस्थेचा संबंध आलेला आहे आणि तो आजही आमची ही हिरे घराण्याची चौथी पिढी टिकवून आहे. म्हणजे कोणीही नवीन व्हाईस चान्सलर जर नेमणूक झालेली असेल तर आम्ही ताबडतोब 1 महिन्याच्या आत जाऊन त्यांना भेटणार, त्यांचं अभिनंदन करणार, त्याच्यानंतर त्यांना शुभेच्छा देणार आणि पुन्हा 5 वर्षापर्यंत तुमच्या कार्यकाळात काही जबाबदारी आमच्यावर दिली तर आम्ही ती स्वीकारणार. अशा प्रकारचे संबंध आपण ठेवलेले आहेत. आणि विद्यापीठातल्या गेल्या अनेक वर्षापासून म्हणजे मी तर आता 1985 पासून बोर्ड ऑफ स्टडीजला होतो आणि शेवटपर्यंत आजही संबंधित आहे. तर सर्वच पदाधिकाऱ्यांचं आम्हाला कायम खूप खूप सहकार्य लाभत असतं. असंच सहकार्य, कारण मी या विषयावर बोलणार नाही, कारण हा विषय मला माहिती आहे. जिथं टेक्निकल विषय असतं तिथं शक्यतोवर मूळ वक्ता जे असतील त्यांचा जो कन्सेप्ट असतो, जो एक ढाचा ठरलेला असतो संपूर्ण समजून देण्याचा, तो डिस्टर्ब करू नये आणि त्या दृष्टिकोनातनं मी आजच्या विषयावर बोलणार नाही. पण या विषयाचा आणि या आजच्या व्याख्यानाचा निश्चितच आमच्या विद्यार्थ्यांना आणि प्राध्यापकांना खूप चांगला फायदा होईल. एकदा हे प्राध्यापकांना कळालं की आमचं हे अभ्यास मंडळ पुन्हा विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या छोट्या ग्रुपमध्ये कॉलेज वाईज अशा प्रकारचे सेमिनार आयोजित करतील आणि त्याचा निश्चित फायदा होईल. पुन्हा एकदा मी आपल्याला शुभेच्छा देतो आणि आल्याबद्दल धन्यवाद देतो आणि थांबतो आणि प्रवासाला सुरुवात करतो. खरं म्हणजे आज नॅकची तिथं मीटिंग आहे, त्या मीटिंगसाठी मला जाणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा सगळ्यांना धन्यवाद देतो. काळजीपूर्वक ऐका. आपण प्राध्यापकांनी जर हे आत्मसात केलं तर आपण अधिक चांगल्या पद्धतीने या ठिकाणी विद्यार्थ्यांना ती डिलिव्हरी देऊ शकतो किंवा त्यांना विद्यार्थ्यांना समजून सांगू शकतो. पुन्हा एकदा जगदाळे सर, सुभाष निकम सर आणि मिठारे सर, त्याचबरोबर आयोजक आरिफ सर, त्याच्यानंतर विनीत रकिवे, या सगळ्या टीमला मी पुन्हा एकदा धन्यवाद देतो. थांबतो. जय हिंद. धन्यवाद सर. आपलं मार्गदर्शन नेहमीच आम्हाला प्रेरित करत असतं. त्यामुळेच आम्ही नवीन नवीन उपक्रम महाविद्यालयात आयोजित करून सर्व प्राध्यापकांना आणि विद्यार्थ्यांना चालू घडामोडींशी कसं जोडता येईल याबद्दल कार्यक्रमांचं नियोजन करतच असतो. यानंतर डॉक्टर शाकिब अहमद सरांना विनंती करतो की त्यांनी मान्यवरांचा प्रमुख वक्त्यांचा परिचय करून द्यावा. शाकिब सर. हेलो. हाँ सर, बोलिए. Very good morning to all dignitaries of this webinar. It gives me immense pleasure to introduce
the keynote speaker of today's webinar, Dr. Yashodhan Mithare sir. He need not any introduction, but I will try to give a brief introduction of him. Sir is presently working as an Associate Dean, Faculty of Commerce and Management, Savitribai Phule Pune University, and as a professor, Department of Commerce, Haribhai V. Desai College, Pune. Sir is having 26 years of experience. His key areas are accounting, business administration, and communication. Sir held various positions as a chairman and member of academic council. Sir is chairman board of studies in accounting, Savitribai Phule Pune University. Shakib sir. Yes. Hello. Sir, continue. Am I audible, sir? Yes. Yes, sir. Sir is member Academic Council Savitribai Phule Pune University, member Apex Council SPPU Educational Campus Complex Doha, Qatar, member Academic Council Indra Institute of Management Pune, member Academic Council Indra College of Commerce and Science Pune. He is a faculty member Faculty of Commerce and Management, Savitribai Phule Pune University, Research and Recognition Committee, Faculty of Commerce and Management, SPPU. Sir is a member of Academic Council BMCC at BMCC. He is a member of Board of Studies Business Administration, BMCC. He is also member as a Board of Studies Accounting at Symbiosis College, Modern College, St. Mira College, Sangamner College. His research experience is, sir, under 10 students are pursuing PhD or completed PhD under his guidance. 7 students completed MPhil. Sir is adjudicator of PhD thesis at various universities. Sir published more than 50 papers in various peer-reviewed journals. Sir is editor of various national and international journals. Sir is having a resource. Sir is delivered various lectures as a resource person in academic staff college at Savitribai Phule Pune University College, AC Savitribai Phule Pune University, AC Mumbai, AC Kolhapur, various national and international conferences. Sir is as a resource worked as a resource person at various national and international conferences. Soft skill development lectures, PhD coursework lectures, cyber crime security workshops at cyber crime security workshops, competitive exam and guidance workshops, forensic and accounting, artificial intelligence, use of technology in teaching and learning, e-content development. Sir is a chairman task force for framing DBA and various levels. Sir worked as a chairman and member of various committees for framing syllabus. Sir is member of Board of Examination and Evaluation, Savitribai Phule Pune University, coordinator online examination, Faculty of Commerce, SPPU. Sir is member of Preview Committee of Electronic Media and Research Center at Savitribai Phule Pune University. Sir is a member as API Verification Committee, CDC, Haribhen Nanavati Institute of Management and Research, member as a IQSC, member All India Accounting Association, chairman and member of selection committees for teachers across various universities, member evaluation committee, self-learning material, School of Open Learning, SPPU. He is an observer of SET LLB B.Ed examination, Government of Maharashtra, member as a e-content development cell, Savitribai Phule Pune University, member as a research scholar, selection committee, BART Pune. So this is a very brief introduction of sir. I personally very much I really say that sir is having a very good personality.
He is very humble to all the teachers. Every time when I call him about any difficulties, any doubt, sir cleared it very well. So thanks for giving me chance for introducing, sir. Thank you, sir. Over to you, Vinay. थँक्यू. यानंतर मी डॉक्टर यशोधन मिठारे सर यांना विनंती करतो की त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करावे. यशोधन मिठारे सर. थँक्यू. धन्यवाद सेक्रेटरी केबे सर, रिस्पेक्टेड मॅडम मामा मोरे सर. सर, आज आम्ही जे काय आहोत ते निव्वळ तुमच्या मार्गदर्शनामुळेच आहोत हे मला अत्यंत या ठिकाणी नम्रपणे सांगावं वाटतं. कारण तुमच्याकडून आम्ही खूप शिकलो. कारण त्यावेळेस सर्व्हिसमध्ये मी अगदी नवीन होतो. 96 साली मला काहीच माहित नव्हतं. कॅपच्या वेळेस मला अनेक गोष्टी तुमच्याकडून शिकायला मिळाल्या. डेफिनेटली यू आर अ गुरु. त्यानंतर रिस्पेक्टेड जगदाळे सर, रिस्पेक्टेड डीन डॉक्टर आरिफ अंजुम सर, निकम सर, खैरनार सर, शकील अहमद सर, रिकेबे सर आणि शाकिर अहमद सर. सर्वात पहिल्यांदा म्हणजे या इंटर्नशिप बद्दलचं लेक्चर देण्यासाठी आपण मला बोलवलं त्याच्याबद्दल धन्यवाद. कारण इंटर्नशिप आपल्या अभ्यासक्रमात असावी असा एक 2015 पासूनचा एक साधारण त्या ठिकाणी विचार प्रवाह होता की आपण त्या ठिकाणी कॉमर्स शाखेच्या विद्यार्थ्यांना इंटर्नशिप त्या ठिकाणी उपलब्ध करून द्यावी. मग त्यानंतर आपण ज्यावेळी 2019 पासून चॉईस बेस्ड क्रेडिट सिस्टीम सुरू केली त्यावेळी मात्र आपल्या असं लक्षात आलं की जग आणि व्यापार हे इतक्या वेगाने त्या ठिकाणी बदलत आहे की आता आपल्याला आपल्या अभ्यासक्रमामध्ये इंटर्नशिप जी आहे ती आणण्याशिवाय त्या ठिकाणी कोणताही पर्याय नाही. इंटर्नशिप ज्यावेळी आपण अभ्यासक्रमात आणली त्यावेळी आपला असा एक प्रयत्न होता की जे एक्झिस्टिंग स्ट्रक्चर आपल्या अभ्यासक्रमाचं आहे त्याला खूप धक्का लागू नये आणि शिक्षकांवरती अतिरिक्त कामाचा ताण जो आहे तो पडू नये. कारण आता आपल्याला सगळ्यांना माहित असेल की बहुतांश कॉलेजमध्ये 40 ते 50% पेक्षा जास्त जागा या आता पूर्णवेळ शिक्षकांच्या त्या ठिकाणी रिकाम्या आहेत. त्याच्यामुळे शक्यतो शिक्षकांवरती कामाचा ताण न वाढवता आपल्याला ही इंटर्नशिपचा फायदा मुलांना कोणत्या प्रकारे करून देता येईल याच्यावर आपण खूप जास्त वेळ दिला, खूप जास्त काम केलं. त्यामुळे आपण आता काय केलं आहे की कॉमर्स शाखेमधले जे TYB चे प्रॅक्टिकल्स आहेत स्पेशल विषयांचे ते आपण काढले आणि त्या जागी इंटर्नशिप जी आहे ती आपण टाकलेली आहे की जेणेकरून विद्यार्थ्यांना त्या इंटर्नशिपचा फायदा होईल, त्यांना ऑन द जॉब ट्रेनिंग नक्की कोणत्या प्रकारचं असतं ते कळेल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शिक्षकांना त्यांचं जे काही स्ट्रक्चर्ड जे काही काम आहे त्याच्याशिवाय त्यांना वेगळं काम फारसं करावं लागणार नाही अशी आपण एक विन विन सिच्युएशन करण्याचा प्रयत्न केला. परंतु त्याच्यानंतरची जी रिसेंट डेव्हलपमेंट आहे ती अशी आहे की आता UGC सांगते आहे की ऑल ओव्हर इंडिया सिलेबस ऑफ फॅकल्टी ऑफ कॉमर्स शुड बी सेम. आता आपल्याला जो सर्वांना एलिजिबिलिटीचा जो विषय येतो की बाहेरच्या राज्यामधून एखादा मुलगा आला, दुसऱ्या विद्यापीठामधून जर एखादा मुलगा आला आपल्याकडे SY ला TY ला तर आपल्याला त्याला आपल्याकडे ऍडमिट करून घेताना एलिजिबिलिटीचा प्रॉब्लेम येतो आणि मग त्याच्यासाठी आपल्याला एक स्वतंत्र कमिटी त्या ठिकाणी अपॉइंट करावी लागते आणि मग ते सगळं बरंचसं काम करावं लागतं. आता UGCचं म्हणणं आहे की UG आणि PG सिलेबस शुड बी सेम थ्रू आउट द कंट्री. संपूर्ण भारतामध्ये जो तो सगळा हे सिलेबस आहे तो आता सेम असेल आणि सांगायला मला आनंद वाटतो की संपूर्ण भारतामध्ये कॉमर्सचा कोणता सिलेबस असावा हा पुणे विद्यापीठाने तो सिलेबस तयार करून UGC ला दिलेला आहे. म्हणजे आता आपण जो सिलेबस तयार केला आहे तो आता संपूर्ण भारतातल्या कॉमर्स कॉलेजमध्ये चालविला जाईल. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे की आता UGCने असा प्रस्ताव दिलेला आहे की शैक्षणिक वर्ष 22-23 पासून बॅचलर्स डिग्री ही 4 वर्षाची व्हावी. आपण जर का न्यू एज्युकेशनल पॉलिसी बघितली असेल तर त्याच्यामध्ये आता BCom ची डिग्री ही 4 वर्षाची आहे. तर पुणे विद्यापीठाने सुद्धा आता पुढाकार घेतलेला आहे. बाहेरच्या राज्यामध्ये सुद्धा अनेक विद्यापीठांनी 4 वर्षाची डिग्री सुरू केली आहे. त्याच्यामुळे आपल्याला पण आता त्या ट्रेंड सोबत जावं लागणार आहे. मोस्ट प्रॉबेबली मला असं जे दिसतंय त्याच्यानुसार पुढच्या वर्षीपासून आपलं BCom 4 वर्षाचं होईल. आणि दॅट इज नॉट द ओनली डेव्हलपमेंट. देयर विल बी इंटर्नशिप फॉर 1 फुल सेमिस्टर. म्हणजे आता जी 4 वर्षाची डिग्री झाली की आपल्याकडे 6च्या ऐवजी 8 सेमिस्टर होऊन जातील. तर संपूर्ण जे 8वं सेमिस्टर आहे विद्यार्थ्यांचं ते त्यांना पूर्ण सेमिस्टर इंटर्नशिपसाठी द्यावं लागणार आहे. म्हणजे जे आता आपण 60 आवर्स म्हणतो आहे ते कदाचित खूपच कमी आणि निग्लिजिबल होऊन जाईल अशी परिस्थिती पुढच्या वर्षीपासून होईल. विद्यार्थ्यांना संपूर्ण एक सेमिस्टर म्हणजे जवळपास 3 महिने त्यांना इंटर्नशिप करावी लागणार आहे. तर पुणे विद्यापीठाने आपला एक BBA आणि BCom चा कॅम्पस जो आहे तो कतारला सुरू केलेला आहे दोहामध्ये. तर तिकडे मात्र आपण सुरुवातच 4 वर्षाची डिग्रीने केलेली आहे. म्हणजे 3 वर्षाची करायची आणि त्याच्यानंतर पुढच्या वर्षी पुन्हा ते सगळं स्ट्रक्चर बदलून 4 वर्षाचं करायचं. 1 वर्षासाठी हा प्रयत्न न करता आपण तिकडची डिग्री जी आहे ती इन्स्टिट्यूट करताना 4 वर्षाची डिग्री अशी इन्स्टिट्यूट केली आहे.
त्याच्यामुळे आता कतारला जे आपल्या बीकॉमच्या डिग्रीचा अभ्यासक्रम जो आता सुरू आहे तो 4 वर्षाचा आहे आणि त्याच्यामध्ये आपण 6 महिन्याची इंटर्नशिप दिलेली आहे. पुढच्या वर्षीपासून जर आपल्याकडे जर समजा इंटर्नशिप सुरू करायचा जर निर्णय फायनल झाला तर आपण कतारच्या सिलेबसचं जे 160 क्रेडिटचं स्ट्रक्चर आहे ते आपण ऍज इट इज आपल्याकडे आता पुणे विद्यापीठामध्ये आणणार आहोत. त्याच्यामुळे 2013 पॅटर्न पासूनचा जो स्विच ओव्हर आपण 2019 ला केला तो आपल्याला चांगल्यापैकी त्रासदायक ठरला, अवघड झाला. शिक्षकांना अजूनही ते समजून घ्यायला बऱ्यापैकी अवघड होत आहे. परंतु तो मात्र जो 160 क्रेडिटचा होईल तो आपल्याकडे तयार आहे. त्याच्यामुळे शिक्षकांना फारसा त्रास न होता आपण 3 वर्षापासून 4 वर्षामध्ये सहजपणे स्विच ओव्हर करू. तर ही त्या सर्व इंटर्नशिपच्या मागची पार्श्वभूमी आहे. आता आपण पुणे विद्यापीठाने या वर्षीपासून जे इंटर्नशिप सुरू केली आहे त्याच्यामध्ये नक्की काय आहे आणि ती कशा प्रकारे आयोजित करायची याच्याबद्दल मी एक पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन तयार केलं आहे. ते आता मी आपल्या समोर सादर करतो. प्लीज अलाउ मी टू शेअर द स्क्रीन. येस सर, येस. Just a minute, please. Sorry. I think screen is visible now. येस सर. Okay. Yes, sir. तर आता मी थोडक्यात इंटर्नशिप जी आहे ती नक्की कोणत्या प्रकारे आहे, त्याचं जे स्वरूप आहे ते कोणत्या स्वरूपाचं आहे आणि त्याची अंमलबजावणी आपल्याला कशी करायची आहे ते आता मी तुम्हाला थोडंसं एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करतो. बेसिकली आपण इंटर्नशिप का आणली? इंटर्नशिप आणण्यामागचा उद्देश होता की विद्यार्थ्यांना त्याचा अनेक प्रकारे फायदा व्हावा. कारण कॉमर्स शाखेमध्ये अनेक वर्षापासून असं एक प्रकारचं विशेष सर्कल आहे, नो जॉब सो देर इज नो एक्सपिरियन्स अँड सिन्स देर इज नो एक्सपिरियन्स देर इज नो जॉब. आणि हे असंच चालू आहे. तर आता आपला प्रयत्न आहे की जर आपण विद्यार्थ्यांना इंटर्नशिप जर उपलब्ध करून दिली तर कदाचित त्यांना त्या अनुभवाचा फायदा नोकरी प्राप्त करताना किंवा मग स्वतःचा जॉब करताना डेफिनेटली होईल. आपण विद्यार्थ्यांना थिअरीमध्ये बऱ्याच गोष्टी शिकवतो पण त्याचं ऍप्लिकेशन त्यांना करता येत नाही. म्हणजे आमच्या कॉलेजच्या काही विद्यार्थ्यांना आम्ही इन्फोसिसमध्ये त्या ठिकाणी जॉबसाठी कॅम्पस प्लेसमेंटच्या थ्रू पाठवलं आणि काही दिवसांनी मी त्यांना विचारलं की काय फरक आहे आपण जे वर्गात शिकवतो ते आणि प्रत्यक्षात कंपनी ज्यावेळी तुम्हाला कामावर घेते त्यावेळी तुमच्याकडून काय अपेक्षा आहे. तर त्यांनी मला सांगितलं जे आपण शिकवतो ते तिकडे नाहीच. म्हणलं मला उदाहरण सांग. तर तो म्हणला तिकडे ARAP अशी कॉन्सेप्ट आहे जी आपण कधी शिकवली नाही. तर AR आणि AP त्याला म्हणायचं होतं की अकाउंट रिसिवेबल आणि अकाउंट पेएबल, ज्याला आपण डेटर्स आणि क्रेडिटर्स असं शिकवतो. तर कंपनीमध्ये फक्त त्याला टर्मिनॉलॉजी वेगळी वापरली जाते, कॉन्सेप्ट सगळ्यात सेम आहे. पण हे त्या विद्यार्थ्याच्या लक्षात येऊ शकत नाही. त्याला म्हटलं बाबा तू 11वी पासून हे सर्व शिकलेलं आहे, इथे फक्त त्याच्या टर्म्स त्यांनी बदललेले आहेत. त्याच्यामुळे आपण त्यांना वर्गात जे काही शिकवतो त्याचं ऍप्लिकेशन नक्की कोणत्या प्रकारे केलं जातं हे त्यांना शिकायला मिळावं यासाठी आपण ठिकाणी इंटर्नशिप जी आहे ती प्रपोज केली आहे. विद्यार्थ्यांना 3 वर्ष ट्रेड आणि कॉमर्सचा अभ्यास केल्यानंतर थिअरॉटिकल स्टडी त्याला थोडासा प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स आवश्यक आहे. त्याच्यामुळे आपण त्यांना त्या ठिकाणी इंटर्नशिप साठी जे आहे ते पाठवत आहोत. नेटवर्किंग, विद्यार्थी ज्यावेळी एखाद्या ठिकाणी 60 तासाची असो किंवा 50 तासाची असो इंटर्नशिप करण्यासाठी जातो तर तिथे त्याला अनेक लोक भेटतात, त्या विद्यार्थ्याच्या अनेक ठिकाणी ओळखी होतात आणि जर तो विद्यार्थी सिन्सिअर असेल, जर तो हार्डवर्किंग असेल, जर तो त्याला दिलेल्या कामाबद्दल खूप जास्त कमिटेड असेल तर नक्कीच त्या ठिकाणी त्याला एक चांगल्या प्रकारचे नेटवर्क तयार करता येईल आणि त्या नेटवर्कचा उपयोग त्याला त्याच्या भविष्यकाळामध्ये चांगल्या प्रकारचे जॉब मिळवण्यासाठी होऊ शकतो. आपण त्याचा उद्देश आहे. ग्रॅज्युएट झालेल्या विद्यार्थ्याचा जो बायोडेटा असतो त्याच्यामध्ये युजली असंच लिहिलं असतं की 10वी झाला, 12वी झाला, बीकॉम झाला, फार तर त्यांनी MSc AT केलं आणि खूप जास्त झालं तर टॅली केलं. याच्याशिवाय त्याच्या बायोडेटामध्ये शक्यतो काही नसतं. आपला असा प्रयत्न आहे की ज्यावेळी तो इंटर्नशिप पूर्ण करेल त्यावेळी त्याला इंटर्नशिप ज्या कंपनीमध्ये त्यांनी पूर्ण केली त्या कंपनीकडून त्याला एक प्रमाणपत्र मिळेल की ज्या प्रमाणपत्राचा उल्लेख तो त्याच्या बायोडेटामध्ये किंवा रिझ्युमे मध्ये करू शकतो, विच विल एनहान्स हिज एम्प्लॉयबिलिटी टू अ सिग्निफिकंट एक्सटेंट.
ऑफकोर्स वर्गामध्ये ज्यावेळी आपण आपला क्लास इंटरॅक्टिव्ह ठेवण्याचा प्रयत्न करतो, आपल्या लक्षात येतं की 2-3 मुलंच फक्त वर्गामध्ये जास्त बोलत असतात आणि देर इज अ बिग चंक ऑफ द स्टुडंट हू प्रिफर नॉट टू स्पीक इन द क्लास, आणि त्याच्यामुळे त्यांचे कम्युनिकेशन स्किल्स जे आहेत ते आपल्याला आपल्या अपेक्षित पातळीपर्यंत डेव्हलप होत नाही. परंतु तो विद्यार्थी ज्यावेळी 60 तासाची इंटर्नशिप करण्यासाठी जाईल, त्याला त्या ठिकाणच्या वेगवेगळ्या अधिकाऱ्यांशी किंवा वेगवेगळ्या कर्मचाऱ्यांशी संवाद साधणं अत्यावश्यक असतं. ही हॅज नो ऑप्शन. त्याच्यामुळे आपोआप त्याचे कम्युनिकेशन स्किल्स हे त्या ठिकाणी डेव्हलप होतील आणि भविष्य काळात ज्यावेळी तो प्रत्यक्ष नोकरीच्या किंवा स्वतःच्या व्यवसायामध्ये पदार्पण करेल, त्यावेळी त्याला या कम्युनिकेशन स्किलचा फायदा होईल, अशी एक आपली त्यामागची भूमिका आहे. इंटर्नशिपची जी वैशिष्ट्य आहे त्याच्यामध्ये इंटर्नशिपला आपण 4 क्रेडिट दिलेले आहे आणि 80 मार्क्स दिलेले आहे. इंटर्नशिप आपण 2 भागामध्ये डिवाइड केलेली आहे, सेमिस्टर 5 आणि सेमिस्टर 6. तर ते नेमकं सेमिस्टर 5 मध्ये काय करायचं आणि सेमिस्टर 6 मध्ये काय करायचं ते मी तुम्हाला आता पुढे सांगतो. इंटर्नशिप च्या प्रकल्पासाठी आपण 5व्या आणि 6व्या सेमिस्टरचे प्रॅक्टिकल एक्झामिनेशन काढून टाकलेली आहे. इंटर्नशिप ही 60 तासाची आहे. आता ते विद्यार्थ्यावर आहे की त्यांनी 15 दिवस रोज 4 तास जायचं, की 1 महिना रोज 2 तास जायचं, किंवा 10 दिवस रोज 6 तास जायचं, हे विद्यार्थ्यावर आहे. फक्त त्यांनी काय केलं त्याचं मात्र रेकॉर्ड विद्यार्थ्याला प्रॉपरली ठेवायचं आहे आणि विद्यार्थ्यांनी जे रेकॉर्ड मेंटेन केलं आहे ते ऍज अ टीचर आपल्याला त्याची असेसमेंट करायची आहे. सगळ्यात महत्वाचं, इंटर्नशिप इज ओनली फॉर स्पेशल सब्जेक्ट. म्हणजे आपल्याकडे जे पेपर 2 आणि पेपर 3 चे जे 2 विषय आहेत त्यालाच इंटर्नशिप आहे. ऑडिटिंग आणि टॅक्सेशनचा जो आपला विषय आहे, ज्याला पहिल्यापासून प्रॅक्टिकल आहे, ते प्रॅक्टिकल तसेच कंटिन्यू होणार आहे. So auditing and taxation will have practical, and special subjects will have internship. Auditing ला internship नाही. इंटर्नशिप जे आहे ते पेपर 2 आणि पेपर 3 चा जो सिलेबस आहे त्याच्यावरती अवलंबून असावी. आता एक प्रश्न तो कॉमनली राहील, इंटर्नशिप मध्ये विद्यार्थ्यांनी काय शिकायचं हे कोणी ठरवायचं? तर याच्याबद्दल आपण विद्यापीठाच्या मार्फत वी हॅव नॉट लेड व्हेरी हार्ड अँड फास्ट रूल्स. द कन्सर्न टीचर विल टेक द डिसिजन व्हॉट शुड बी द कंटेंट्स ऑफ द इंटर्नशिप. Because the concerned teacher knows the local situation, he knows the students, he also knows the competence of the students and the capability of the student. तर त्या विद्यार्थ्याची क्षमता, तो विद्यार्थी कुठे राहतो, त्या ठिकाणची स्थानिक परिस्थिती, त्या ठिकाणी उपलब्ध असलेले व्यवसाय, त्या ठिकाणी उपलब्ध असलेले उद्योग आणि जे उद्योग विद्यार्थ्यांना आपल्याकडे इंटर्नशिपसाठी घ्यायला तयार आहेत ते, या सगळ्याचा विचार करता विद्यार्थ्यांनी इंटर्नशिप काय करायचं, इंटर्नशिप मध्ये नक्की काय करायचे, दिस इज अ सोल डिसिजन ऑफ द पर्टिक्युलर दॅट द कन्सर्न टीचर. इंटर्नशिप ही त्यांनी 5व्या आणि 6व्या सेमिस्टरच्या मध्ये जी त्याला 1 महिन्याची सुट्टी मिळते, ज्याला आपण दिवाळीची सुट्टी म्हणतो. आता कोविडमुळे सध्या सर्वच आपलं शेड्यूल जे आहे ते डिस्टर्ब झालेलं आहे, पण 5व्या आणि 6व्या सेमिस्टरच्या मध्ये जी 1 महिन्याची सुट्टी मिळते त्याच्यामध्ये त्यांनी इंटर्नशिप पूर्ण करणं अपेक्षित आहे. पुढच्या वर्षीपासून जर एखाद्याचा विद्यार्थ्याचा बॅकलॉग असेल तर त्याला 6व्या सेमिस्टरच्या परीक्षेला बसण्याच्या आधी इंटर्नशिप पूर्ण करणं त्या ठिकाणी सक्तीचं आहे. सक्सेसफुल कम्प्लिशन ऑफ द इंटर्नशिप प्रोग्राम इज मॅन्डेटरी. विद्यार्थी असं सांगू शकत नाही की माझं त्या लोकांशी पटलं नाही, मी तिथून मधून सोडून आलो, मी तिथे काम करणार नाही. तिथे करणार नसेल तर त्याला दुसऱ्या ठिकाणी जावं लागेल, पण 60 तासाची इंटर्नशिप पूर्ण केल्याचं प्रमाणपत्र असल्याशिवाय त्याला आपण टीवायच्या फायनल एक्झामिनेशनला बसून देणार नाही. सो इंटर्नशिप इज नॉट ऑप्शनल, इट इज मॅन्डेटरी. आणि इंटर्नशिप कार्यक्रम पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्याला इंटर्नशिपचं कम्प्लिशन सर्टिफिकेट सुद्धा मिळणार आहे, ज्याचा त्याला पुढे भविष्य काळामध्ये नोकरी मिळवताना नक्कीच तो त्या ठिकाणी ते प्रेझेंट करू शकतो. इट विल फॉर्म अ पार्ट ऑफ हिज रेझ्युमे. इंटर्नशिप प्रोव्हाइड मे सिलेक्ट द अप्रेंटिस फॉर रेग्युलर जॉब. आता आपल्याला माहित असेल आपल्या देशामध्ये अनएम्प्लॉयमेंटचा प्रॉब्लेम नाहीये, मी नेहमी सांगत असतो. वी डू नॉट हॅव अन प्रॉब्लेम विच इज कॉल्ड अनएम्प्लॉयमेंट, वी हॅव अ प्रॉब्लेम कॉल्ड अनएम्प्लॉयबिलिटी. आपल्या देशामध्ये पात्र विद्यार्थीच नाहीये, म्हणजे नोकरी देणारे खूप लोक आहेत, ते नेहमी म्हणतात आम्हाला चांगले कर्मचारी पाहिजेत, परंतु ते अपेक्षित काम करण्याची क्षमता आणि कौशल्य असणारे कर्मचारी आपल्याकडे उपलब्धच नाही. त्याच्यामुळे ज्या ठिकाणी विद्यार्थ्यांनी इंटर्नशिप केली तो विद्यार्थी जर हार्डवर्किंग असेल, हुशार असेल, तर ज्या संस्थेने त्याला इंटर्नशिप दिलेली आहे दॅट पर्टिक्युलर ऑर्गनायझेशन मे थिंक अबाउट द कॅन्डिडेट फॉर अ रेग्युलर जॉब. त्यांना जर वाटलं हा विद्यार्थी हुशार आहे आणि आपल्या संस्थेला उपयोगी होऊ शकतो, तर त्या विद्यार्थ्याचा उपयोग पुढे नियमित नोकरीसाठी निश्चितपणे होऊ शकतो आणि कॉलेजने त्यासाठी नक्की प्रयत्न करावेत अशी माझी विनंती आहे. आता आपण इंटर्नशिप FY/SY ला नाही ठेवली, ती आपण मुद्दाम TY ला ठेवली आहे, कारण TY चे विद्यार्थी थोडे मॅच्युअर्ड असतात. तर आपण विद्यार्थ्यांच्या कृपया हे निदर्शनास आणून द्या, इंटर्नशिप साठी गेल्यानंतर तिथे तो ज्या पद्धतीने वागेल
त्याच्या वर्तणुकीची 100% जबाबदारी विद्यार्थ्याची आहे, महाविद्यालयाची जबाबदारी नाही. आणि याच्यासाठी आपण विद्यार्थ्यांकडून 2 अंडरटेकिंग घेणार आहोत. एक विद्यार्थ्याकडून की मी इंटर्नशिपला गेल्यानंतर तिथे व्यवस्थित वागेल, तिथल्या सर्व नियमांचं मी पालन करेल आणि त्यांनी मला जे जे काही काम सांगितलं ते मी प्रामाणिकपणे करेल. आणि याच्यातून जर काही इश्यू निर्माण झाला तर त्यासाठी मी व्यक्तिशः जबाबदार असेल. असं आपण अंडरटेकिंग विद्यार्थ्यांकडून पण घेणार आणि त्याच्या पालकांच्याकडून सुद्धा घेणार की माझा पाल्य या ठिकाणी इंटर्नशिपसाठी जात आहे आणि तो जे काही तिथे शिकेल, तो जे काही त्या ठिकाणी वागेल, ती जबाबदारी त्याची स्वतःची आहे, महाविद्यालयाची नाही. की जेणेकरून कॉलेजला विद्यार्थ्यांच्या वर्तणुकीचा ताण घेण्याची गरज नाही. आणि याचे सगळे फॉर्मॅट आपण डेव्हलप केले आहेत. आपण स्वतंत्रपणे काही करण्याची गरज नाही. एव्हरीथिंग इज रेडीमेड. पुढचा भाग आहे की सब्जेक्ट्स एलिजिबल फॉर इंटर्नशिप प्रोग्राम. तर जसं मी तुम्हाला आधी सांगितलं, इंटर्नशिप ही फक्त पेपर 2 आणि पेपर 3 साठी आहे. आपल्याकडे एकूण 12 ऑप्शनल विषय आहेत. त्याच्यामध्ये ऍडमिनिस्ट्रेशन आहे, बँकिंग आहे, बिझनेस लॉ प्रॅक्टिसेस, कोऑपरेशन, कॉस्ट अँड वर्क्स अकाउंटिंग, अशा 12 प्रकारच्या विषयांना इंटर्नशिप आहे. मी परत एकदा सांगतो, आय वुड लाईक टू अंडरलाईन, देर इज नो इंटर्नशिप फॉर ऑडिटिंग अँड टॅक्सेशन. तर या विषयांना इंटर्नशिप आहे. आता इंटर्नशिपचं फ्रेमवर्क नक्की काय आहे? इंटर्नशिपचं जे फ्रेमवर्क आहे ते असं आहे, हे खूप महत्वाचं. जेव्हा आपण इंटर्नशिपचं मॅन्युअल वाचाल तुमच्या लक्षात येईल की फॉर्मॅट वगैरे खूप स्ट्रिंजंटली बनवलेले आहेत, पण काही ठिकाणी आपण मुद्दाम खूप सविस्तर स्पष्टीकरण दिलेलं नाही. कारण ज्या गोष्टी पुण्यात लागू होतील त्या गोष्टी अहमदनगरला लागू होतील असं बिलकुल नाही. ज्या गोष्टी अहमदनगरला लागू होतील त्या गोष्टी एखाद्या म्हणजे नाशिकच्या एखाद्या अत्यंत ग्रामीण भागात त्या ठिकाणी लागू होतील असं नाही. त्याच्यामुळे आपण सर्व प्रकारचे युनिफॉर्मिटी टाळलेली आहे, सो दॅट द टीचर विल हॅव द ऑटोनॉमी टू डिसाइड व्हॉट टू डू अँड हाऊ टू डू. त्यामुळे आपण त्या बाबतीत फारसं क्लिअर केलेलं नाही, कारण त्या शिक्षकांनी तो निर्णय घेणं आणि विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त फायदा मिळवून देणं अपेक्षित आहे. एरिया ऑफ इंटर्नशिप विल बी फायनलाइज बाय द टीचर. विद्यार्थ्यांनी इंटर्नशिप मध्ये काय करावं हे त्या संबंधित शिक्षकाने ठरवायचं आहे. म्हणजे जर समजा शिक्षकाला वाटलं की कॉस्टिंग मधला हा भाग त्या विद्यार्थ्यांनी शिकावा, असं होऊ शकतं की ज्या ठिकाणी तो विद्यार्थी इंटर्नशिपला चाललेला आहे त्या ठिकाणी ते उपलब्ध नाही, तर द टीचर कॅन टेक द डिसिजन डिपेंडिंग अपॉन द अवेलेबिलिटी ऑफ द इंटर्नशिप एरिया, की विद्यार्थ्यांनी इंटर्नशिप मध्ये काय शिकावं. त्याच्यामध्ये तुम्हाला 100% फ्लेक्सिबिलिटी आहे. शिक्षक जो निर्णय घेतील तो निर्णय फायनल, त्याच्याबद्दल आपल्याला कुठल्याही प्रकारचे प्रश्न विचारले जाणार नाही. शिक्षकांना वाटलं हा एरिया, ही ऑर्गनायझेशन आणि हा विद्यार्थी या तिघांचा विचार करता दिस इज द बेस्ट सुटेबल सिलेबस फॉर इंटर्नशिप, देन द टीचर कॅन इमिजिएटली गो अहेड. त्याच्यासाठी कोणाच्याही परवानगीची आवश्यकता नाही. Only thing is that the teacher should ensure that all key concept in the syllabus should be incorporated in the particular internship program. सिलेबस मध्ये आपण विद्यार्थ्यांना ज्या वेगवेगळ्या कॉन्सेप्ट शिकवतो त्या कॉन्सेप्ट म्हणजे नक्की काय आहेत ते विद्यार्थ्यांना अनुभवायला मिळालं पाहिजे, एवढी मात्र आपण त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना इंटर्नशिपसाठी पाठवताना खात्री करून घेणं आवश्यक आहे. कॉन्टेंट्स अँड टाइम फ्रेम नीड टू मॅच. हे खूप महत्वाचं आहे की त्या कॉलेजमधल्या सर्व शिक्षकांनी किंवा आजूबाजूच्या कॉलेजमधल्या शिक्षकांनी एकत्र येऊन तो इंटर्नशिप प्रोग्राम फायनलाइज करायचा. तर तो फायनलाइज करताना 2 गोष्टींची आपण खूप दक्षता घेणं आवश्यक आहे, अशी माझी आपल्याला नम्र विनंती आहे. इंटर्नशिपचा सिलेबस तयार करताना तो इतका पण छोटा असू नये की विद्यार्थ्यांनी 6-7 तासात त्याचं सगळं काम झालं, आता उरलेले 50 तास काय करू, किंवा तो इतका एक्सटेन्सिव्ह असेल की तो 60 तासामध्ये पूर्णच होणार नाही. अशा दोन्ही गोष्टी आपण टाळल्या पाहिजेत आणि विद्यार्थ्याला अत्यंत कम्फर्टेबली तो प्रोग्राम पूर्ण करता आला पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट जी ऍज अ टीचर आपल्यासाठी आवश्यक आहे की प्लीज ट्राय टू क्रिएट अ लाइकिंग इन द माइंड ऑफ द स्टुडंट फॉर द इंटर्नशिप. त्याला कृपया माझी दोन्ही हात जोडून आपल्याला नम्र विनंती आहे, डोंट स्केअर द स्टुडंट. त्याला घाबरू नका की बघ आता ही नवीन इंटर्नशिप आली, ते कसं करायचं ते तू बघ, जर का नीट नाही केला तर तुला डिग्री नाही मिळणार. वी शुड प्ले अ डिफरंट रोल ऑफ अ मोटिवेटर, की हे बघ ही आपल्याला एक शिकण्याची नवीन संधी आलेली आहे. याच्या आधी बहुतेक विद्यार्थ्यांना अनुभव नसल्यामुळे नोकरी मिळताना अडचण येत होती. नाव दिस इज अ व्हेरी बिग ऑपॉर्च्युनिटी टू यू, आणि तू जेवढ्या चांगल्या पद्धतीने परफॉर्म करशील त्याच्यावर तुझे पूर्ण पुढची 25, 30, 35 वर्ष डिपेंडेंट आहेत. सो दिस इज अ गुड ऑपॉर्च्युनिटी अँड यू शुड मेक द मोस्ट ऑफ दिस ऑपॉर्च्युनिटी. असं आपण इफ वी प्ले द रोल ऑफ अ फॅसिलिटेटर, ऑफ अ मोटिवेटर, तर त्याचा खूप चांगला फायदा होईल आणि विद्यार्थी पण आवडीने जातील. आणि इंटर्नशिपला जाण्याच्या आधी प्री इंटर्नशिप ट्रेनिंग आपण प्रपोज केलं आहे. म्हणजे आता बऱ्याचदा आपल्याला सगळ्यांना माहिती, आपल्या सगळ्यांच्या कॉलेजमध्ये होतं, विद्यार्थ्यांना मॅनर्स आणि एटिकेट्सचा फारसा त्यांना ओळख नसते. तर तिथे गेल्यानंतर त्या लोकांनी तुमच्या कॉलेजच्या विद्यार्थ्यांना आमच्याशी व्यवस्थित वागता येत नाही अशी तक्रार करण्यापेक्षा आपण त्यांना आधी एक छोटासा ट्रेनिंग प्रोग्राम घेणं अपेक्षित आहे. सॉफ्ट स्किलचा प्रोग्राम आपल्या कॉलेजमध्ये सॉफ्ट स्किल सेल आहेत की कुणाशी कसं वागायचं, कुणाशी कसं बोलायचं, लोकांना कोणत्या पद्धतीनं व्यवस्थित आदर देऊन वागवायचं.
या सगळ्या गोष्टी आपण त्यांना शिकवणं अपेक्षित आहे. तर दॅट पिरियड विल नॉट बी काउंटेड ॲज इंटर्नशिप. तो इंटर्नशिप मध्ये पकडला जाणार नाही. इंटर्नशिप विल बी नेट ऑन द फील्ड एक्सपिरियन्स फॉर 60 आवर्स. आता इंटर्नशिप साठीच्या गाईडलाईन्स जो खूप महत्वाचा भाग आहे आजचा. प्री इंटर्नशिप जे आहे म्हणजे मला मी नेहमी असं म्हणतो की एक खूप प्रसिद्ध वाक्य मी वाचलं होतं, ते कुणाचंही माझ्या लक्षात नाही, की सो फार एज अ वॉर इज कन्सर्न, तुम्ही जेवढा घाम युद्धाच्या आधी तयारीमध्ये गाळता तर तेवढं तुम्हाला कमी रक्त त्या ठिकाणी सांडावं लागतं. सो प्लॅनिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट. जेवढं इफेक्टिव्ह प्लॅनिंग तेवढं इफेक्टिव्ह तुमची इंटर्नशिप असणार आहे. त्याच्यामुळे आपला जास्तीत जास्त फोकस हा प्लॅनिंगवर आणि प्री इंटर्नशिपवर असला पाहिजे, जेणेकरून तो विद्यार्थी खूप चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी स्वतःला इंटर्नशिपला जाण्याच्या आधी तयार करू शकेल. तर इट इज एक्सपेक्टेड दॅट अ कॉलेज शुड हॅव अ इंटर्नशिप सेल, ज्याच्यामध्ये 1 किंवा 2 तो विषय शिकवणारे सिनियर टीचर्स असतील आणि ते इंटर्नशिपच्याशी संबंधित सर्व निर्णय घेतील. इंटर्नशिपमध्ये कोणत्या विषयाला काय शिकवलं जायचं, काय शिकवलं जावं, त्याचा सिलेबस कसा असावा, कोणकोणत्या क्रमाने या कॉन्सेप्ट शिकवल्या जाव्यात, विद्यार्थ्यांनी तिथे गेल्यानंतर नक्की कोणता रोल प्ले करावा आणि विद्यार्थ्यांनी त्या संपूर्ण प्रोसेसमध्ये स्वतःला कोणत्या प्रकारे इन्व्हॉल्व्ह करून घ्यावं, या सगळ्या गोष्टी शिकवण्यासाठी किंवा चर्चा करण्यासाठी इंटर्नशिप सेल असावा. व्हॉट दॅट इंटर्नशिप सेल विल डू, इट विल ड्राफ्ट द कंटेंट्स ऑर द करिक्युलम ऑफ द इंटर्नशिप. म्हणजे चक्क A4च्या एका पानावर तुम्ही लिहून काढा 60 तासाच्या इंटर्नशिपमध्ये विद्यार्थ्यांनी या गोष्टी शिकणं अपेक्षित आहे आणि ते विद्यार्थ्याकडे देऊन टाका. त्याचवेळी त्या कंपनीकडे पण देऊन टाका. विद्यार्थी या गोष्टी शिकला की त्यांनी टिक करायचं, म्हणजे आपल्याला कळेल की आपण जे पाठवलेलं आहे ते विद्यार्थी शिकतो आहे किंवा नाही. आता हा आपला पहिला प्रयत्न आहे आणि पहिलं वर्ष आहे, तर डेफिनेटली यू विल ऑब्झर्व, डेफिनेटली यू विल एक्सपिरियन्स सम टाइप ऑफ द डिस्क्रिपन्सीज. मी आज असा अजिबात दावा करू शकत नाही की हा इंटर्नशिप प्रोग्राम पहिल्याच अटेम्प्टला 100% फुलप्रूफ आहे आणि त्याच्यामध्ये अजिबात चुका नाही. डेफिनेटली ज्यावेळी हा प्रोग्राम आपण प्रत्यक्ष रोल करू ऑन फील्ड, तेव्हा आपल्याला त्याच्यामधल्या अनेक मर्यादा लक्षात येतील. मग त्या केसमध्ये आपण हा जो आपला ड्राफ्ट आहे त्याच्यामध्ये वेळोवेळी बदल करणं अपेक्षित आहे. आणि सातत्याने आपल्याला विद्यार्थ्यांचे व्हॉट्सअप ग्रुप्स किंवा मग त्या विद्यार्थ्यांचे गुगल क्लासरूमचे ग्रुप्स तयार करून आपल्याला त्यांच्याशी कम्युनिकेट करत राहणं अपेक्षित आहे की आपण या कंपन्या ज्या आहेत त्या फायनलाइज केल्या आहे आणि या ठिकाणी आपल्याला जायचं आहे, आपल्याला अशा पद्धतीने वागायचं आहे. म्हणजे स्टुडंट शुड बी इन टच विथ द टीचर. आणि इंटर्नशिप प्रोव्हाइडिंग ऑर्गनायझेशन जे आहेत कंपन्या, आता याच्याबद्दल इंटर्नशिप आपल्याला कोण देऊ शकतं, तर कॉलेजच्या स्तरावरती जर शिक्षकांच्या ओळखी असतील तर शिक्षक स्वतःच्या ओळखीने इंटर्नशिपची ऑर्गनायझेशन जी आहे ती फायनल करू शकतात. ते दुकान पण असू शकतं, एखादी छोटी पेढी पण असू शकते, एखादी बँक पण असू शकते, एखादी दुधाची डेअरी पण असू शकते, एखादी पतसंस्था पण असू शकते, एखादी जॉईंट स्टॉक कंपनी पण असू शकते, एखादी चॉकलेटची फॅक्टरी पण असू शकते. इंटर्नशिप टीचर्स पण फायनल करू शकतात. समजा टीचर्सला काही जर कारणास्तव शक्य झालं नाही तर विद्यार्थी स्वतः सुद्धा जाऊन स्वतः इंटर्नशिप करण्याची कंपनी शोधू शकतो. तो जाऊन त्यांना भेटू शकतो, सांगू शकतो मला आपल्याकडे इंटर्नशिप करायची इच्छा आहे, आणि जर कंपनीने परवानगी दिली तर विद्यार्थी तिथे जाऊ शकतो. जर हे पण नाही झालं तर पुणे विद्यापीठाने ICAI, ICMI आणि ICSI ची टायअप केलेलं आहे, त्यांच्या मार्फत सुद्धा आपल्याला अनेक कंपन्यांची नावं मिळू शकतात. तर इंटर्नशिपची कंपनी कोणी फायनल करू शकते, कॉलेजवर डिपेंडेंट आहे. प्राचार्य, HOD, उपप्राचार्य आणि संबंधित टीचर मिळून ते ठरवू शकतात. आपल्याला इंटर्नशिप सेलच्या अंतर्गत एक फीडबॅक अनालिसिस सेलची स्थापना करणं अपेक्षित आहे, कारण दिस विल बी अ व्हेरी एक्स्ट्रीमली व्हायब्रंट ऍक्टिव्हिटी. म्हणजे इंटर्नशिप सेल आज चालू केलं आणि 5 वर्षानंतर पण त्याचं स्वरूप तसंच असेल असं नाही. इंडस्ट्रीमध्ये सतत बदल होत असतात, विद्यार्थ्यांच्या मध्ये सतत त्या ठिकाणी बदल होत असतात, सिलेबस सुद्धा त्या ठिकाणी बदलत राहील. तर आपण एक फीडबॅक सेल करणार आहोत. फीडबॅक सेलमध्ये दोन्ही बाजूने फीडबॅक होईल. म्हणजे आपण एम्प्लॉयर कडून पण फीडबॅक घेणार की आमच्या विद्यार्थ्यांच्या बद्दल तुम्हाला काय वाटतं, आमच्या विद्यार्थ्यांची स्किल लेवल, आमच्या विद्यार्थ्यांची कॉम्पिटन्स लेवल ही कशी आहे, त्यांच्याकडून आपण फीडबॅक घेणार. आपण मुलांकडून पण फीडबॅक घेणार की इंटर्नशिपला गेल्यानंतरचा तुझा अनुभव कसा होता, तुला काही नवीन शिकायला मिळालं का, त्या ठिकाणी गेल्यानंतर तुला त्या लोकांनी व्यवस्थित वागणूक दिली का, वेअर यू कम्फर्टेबल ऑन द फील्ड. विद्यार्थ्यांचा फीडबॅक सुद्धा आपल्यासाठी तितका महत्वाचा आहे. हे सर्व फीडबॅकचे फॉर्म आपण तयार केले आहेत, ते मी आता हे लेक्चर संपल्यानंतर तुम्हाला लगेच पाठवतो. फक्त तुम्ही ते फॉर्म भरून घ्यायचे, त्याच्यामध्ये फार काही फॉर्मचे जे ड्राफ्टिंग वगैरे आहे ते करणं अपेक्षित नाही. इंटर्नशिप प्रोसेस करण्यामागे आपला आणखी एक असा उद्देश होता की नॅक साठी आपल्याला कॉमर्सच्या SSR आपण ज्यावेळी लिहितो आपल्याला 2-3 ठिकाणी खूप मर्यादा येतात. मर्यादा क्रमांक 1 म्हणजे टायअप, MOU आणि लिंकेजेस हे आपले कमी असतात. आता आपण ज्यावेळी इंटर्नशिप प्रोग्राम सुरू करू आपल्याला खूप कंपन्यांशी टायअप करावे लागेल, आपल्याला खूप कंपन्यांशी MOU करावं लागेल. त्यामुळे कॉमर्स फॅकल्टीमधून MOUची संख्या एकदम वाढेल. दुसरी गोष्ट म्हणजे फीडबॅक आपण एम्प्लॉयर कडून याच्या आधी ऑफिशियल फीडबॅक कधी घेत नव्हतो. इंटर्नशिपमुळे आपण आता सर्व एम्प्लॉयरचा फीडबॅक घेणार आहे, तिथे आपल्याला नॅक कडून खूप जास्त मार्क्स मिळतील.
आणि तिसरी गोष्ट म्हणजे नॅक मध्ये क्रायटेरिया 2 मध्ये प्रश्न असतो, हाऊ मेनी ऑफ द स्टुडंट्स अंडरगो इंटर्नशिप प्रोग्राम. तो आधी आपण नेहमी कॉमर्सला 0 लिहित होतो. आता मात्र 100% ऑफ द कॉमर्स स्टुडंट्स विल गो फॉर इंटर्नशिप. त्यामुळे आपल्याला फीडबॅक मेकॅनिझम, इंटर्नशिप आणि त्या ठिकाणी आपल्याला सर्व नॅक साठी याचा आपल्याला खूप जास्त बेनिफिट होणार आहे. ग्रीव्हियन्स सेल एक छोटासा आपल्या त्या ठिकाणी एक तक्रार निवारण कक्ष असेल. कंपन्यांच्या विद्यार्थ्यांबद्दलच्या तक्रारी पण आपण गंभीरपणे घेऊ. त्याचबरोबर विद्यार्थ्यांच्या जर काही जेन्युइन कंप्लेंट्स असतील, कंपनीबद्दल तक्रारी असतील, सूचना असतील, तर त्या पण आपण गंभीरपणे घेऊ, की नंतर उद्या विद्यार्थ्यांनी सांगायला नको की मला अशी अडचण आली आणि कॉलेजने लक्ष दिलं नाही. हे खूप आय नो हे खूप आयडियल होत आहे, पण हे करणं आपल्याला भाग आहे. आपण विद्यार्थ्याचे प्रोग्रेस कार्ड मेंटेन करणार आहोत, की त्यांनी आधीपासून इंटर्नशिप सुरू करण्याच्या आधीपासून इंटर्नशिप पूर्ण करण्यापर्यंत त्यांनी काय ऍक्टिव्हिटीज केल्या आणि त्याची क्वालिटी कशी होती. त्याचा बेनिफिट असा होतो, उद्या जर आपला विद्यार्थी एखाद्या मोठ्या कंपनीमध्ये नोकरीसाठी गेला तर डेफिनेटली ते ऍज अ रेफरन्स आपल्याला विचारतात की हा विद्यार्थी कसा आहे. माझ्या बाबतीत खूप वेळा होतो तो विद्यार्थीच मला माहित नसतो आणि मला कंपनीमधून फोन येतो की हा तुमचा विद्यार्थी आहे आणि याच्याबद्दल काहीतरी फीडबॅक द्या. आय एम ऍक्च्युअली नॉट एबल टू गिव्ह एनी फीडबॅक, कारण मला त्या विद्यार्थ्याच्या ऍक्टिव्हिटीज बद्दल काही माहित नसतं. पण जेव्हा आपण हे प्रोग्रेस कार्ड प्रत्येक विद्यार्थ्याचं मेंटेन करू, आपण त्या विद्यार्थ्याबद्दल डेफिनेटली एक अप्रोप्रिएट फीडबॅक देणं आपल्याला शक्य होईल. सॉफ्ट स्किल जसं मी आधी सांगितलं, इंटर्नशिपला जाण्याच्या आधी तिथे जाण्यापूर्वी त्या विद्यार्थ्याचं आपण थोडंसं प्रशिक्षण देणं अपेक्षित आहे, की तिथे जाऊन कोणत्या प्रकारे वागलं पाहिजे, कोणत्या प्रकारे आपण बोललं पाहिजे, आपला अपिअरन्स त्या ठिकाणी जो आहे तो कसा असला पाहिजे, आपलं अटायर, आपलं बोलणं चालणं, आपले जेस्चर्स, हे सगळं त्याला शिकवणं अपेक्षित आहे. यासाठी एक सॉफ्ट स्किल सेल आपल्याकडे असतोच. आपण तो इंटर्नशिपच्या सेलमध्ये त्या ठिकाणी इन्क्लूड करणं अपेक्षित आहे. शिवाय त्याचा बेनिफिट असा होईल, आपल्याला आता चॉईस बेस्ड क्रेडिट सिस्टीममुळे विद्यार्थ्याला एक कोर्स 2 क्रेडिटसाठी देणं अपेक्षित आहे. जर विद्यार्थ्यांना आपण हा सॉफ्ट स्किलचा जर आपण कोर्स दिला तर त्याला तिकडे 2 क्रेडिट पण मिळतील. शिवाय त्याला कंपनीमध्ये गेल्यानंतर कोणत्या प्रकारे वागायचं याचं प्रशिक्षण पण मिळेल आणि त्यामुळे त्या कंपनीमध्ये गेल्यानंतर तो जास्त आत्मविश्वासाने वागू शकतो. इट इज अ टोटली विन विन सिच्युएशन फॉर ऑल. जर एखाद्या कॉलेजमध्ये खूपच कमी शिक्षक असतील, आपण आता बघितलं असेल, जर सिंगल फॅकल्टी कॉलेज असेल तर शिक्षकांची संख्या खूप कमी असते. त्या ठिकाणी 4 ते 5 कॉलेजेस एकत्र येऊन अशा प्रकारे इंटर्नशिप सेल जो आहे तो त्या ठिकाणी स्थापन करू शकतात. मग 4 ते 5 कॉलेजेसचे प्राचार्य, त्यांचे एचओडी, त्यांचे उपप्राचार्य आणि शिक्षक एकत्र आल्यामुळे एकमेकाच्या ज्ञानाचं त्यांना शेअरिंग करता येईल आणि कंपन्या सुद्धा त्यांना वाटून घेता येईल. त्याच्यामुळे कामाचा ताण जो आहे तो सिग्निफिकंटली कमी होईल. त्याच्यामुळे वी कॅन डू द क्लस्टर अरेंजमेंट, देयर इज ॲब्सोल्युटली नो प्रॉब्लेम. रेग्युलर रिव्ह्यू ऑफ द प्रोसेस, ही इंटर्नशिपची जी प्रोसेस आहे त्याचा आपण नियमितपणे आढावा घेणार आहोत, की जेणेकरून जर काही अडचण असतील तर त्या आपण इमिजिएटली ऍड्रेस करू शकतो. That is evaluation. I think this is a part which is most concerned. इंटर्नशिपचं इव्हॅल्युएशन आपण 2 प्रकारे करणार आहोत, प्री इंटर्नशिप आणि पोस्ट इंटर्नशिप. आता याच्याबद्दल मला तुम्हाला थोडीशी त्याची जी पार्श्वभूमी आहे ती एक्सप्लेन करायची आहे, की जर आपण सगळे मार्क्स इंटर्नशिपलाच दिले असते, इंटर्नशिप वरून आल्यानंतर जर सगळे मार्क्स दिले असते, तर त्या विद्यार्थ्यांनी समजा तिथे काही नीट काम नाही केलं किंवा त्यांनी लक्ष नाही दिलं, सिन्सिअरली काम नाही केलं, तर आपल्याला त्याची इंटर्नशिप पूर्ण झाल्यानंतर काहीच करता आलं नसतं. आपण काय केलं आहे, आपण इंटर्नशिप 2 भागात डिवाइड केली आहे, प्री इंटर्नशिप आणि पोस्ट इंटर्नशिप. मी जसं आधी सांगितलं, इफेक्टिव्ह प्लॅनिंग लीड्स टू इफेक्टिव्ह इम्प्लिमेंटेशन. तर आपण 5व्या सेमिस्टरला त्या मुलाला एक प्रेझेंटेशन करायला लावणार आहोत. आपल्याला माहिती आहे 5व्या सेमिस्टरला त्याला 2 ऑप्शनल पेपर आहेत, पेपर 2 आणि पेपर 3. पेपर 2 ला मार्क्स आहेत 20, पेपर 3 ला पण मार्क्स आहेत 20, असे एकूण 40 मार्क्स आहेत. आपण विद्यार्थ्याला काय सांगणार, की तू आता इंटर्नशिपला जाणार आहेस, तर इंटर्नशिपला जाण्याच्या आधीच तू एक प्रपोजल तयार करायचं, ते प्रपोजल आम्हाला दाखवायचं. त्या प्रपोजलचं आपण इव्हॅल्युएशन करणार जस्ट लाईक प्रॅक्टिकल. तिथे एक इंटरनल एक्झामिनर असेल, एक एक्सटर्नल एक्झामिनर असेल. एक्सटर्नल एक्झामिनर विल बी अपॉइंटेड बाय द युनिव्हर्सिटी जस्ट लाईक प्रॅक्टिकल. एक्सटर्नल एक्झामिनरची अपॉइंटमेंट ही विद्यापीठाकडून होईल. एक एक्सटर्नल एक्झामिनर आणि टीचर दोघे मिळून त्या विद्यार्थ्याच्या प्रपोजलचं इव्हॅल्युएशन करतील. आता तुम्ही म्हणाल सर प्रपोजलला मार्क्स का द्यायचे, तर विद्यार्थ्याच्या लक्षात आलं पाहिजे की जेवढं माझं प्रपोजल, जेवढा माझा प्रोजेक्ट रिपोर्ट चांगला, तेवढं मला इंटर्नशिपमध्ये चांगलं सक्सेस मिळेल. सुरुवातीला जर प्रॉपर प्लॅनिंग केलेलं नसेल, तिथे जाऊन बऱ्यापैकी समस्या निर्माण होऊ शकतात. त्याला स्पष्टपणे सांगा, क्वालिटी ऑफ युअर प्रपोजल विल डिसाइड युअर मार्क्स.
जेवढं चांगलं प्रपोजल तेवढे तुला जास्त चांगले मार्क्स पडणार. जेवढे विद्यार्थी जेवढ्या प्रामाणिकपणे जेवढे कष्ट करून तो इंटर्नशिपचं प्रपोजल तयार करेल तेवढे त्याला तिथं काम करणं सोपं जाईल. तर त्यांनी इंटर्नशिपला जाण्याच्या आधी म्हणजे 5व्या सेमिस्टरचे इव्हॅल्युएशन जे आपण करणार, तर आपण त्याला एक वही तयार करायला सांगू शकतो, एक जर्नल तयार करायला सांगू शकतो आणि त्या माहितीवर त्याने एक प्रेझेंटेशन करायचं आहे साधारण 10 ते 15 मिनिटांमध्ये. त्या प्रेझेंटेशन मध्ये काय काय असणार आहे की नेम ऑफ द ऑर्गनायझेशन वेअर द इंटर्नशिप इज प्रपोज टू बी कॅरीड आउट, की तू इंटर्नशिप कुठे करणार, त्या कंपनीचे डिटेल्स म्हणजे त्या कंपनीचा बिझनेस कोणता आहे, त्या कंपनीचा टर्नओव्हर कोणता आहे, त्या कंपनीच्या ब्रँचेस किती आहेत, त्या कंपनीच्या मार्केट शेअर किती आहे, हे आपण विद्यार्थ्यांना आधी पण प्रॅक्टिकल मध्ये करायला लावत होतो. आता हे इंटर्नशिपसाठी करायला लावायचं. म्हणजे उद्या इंटर्नशिपला गेला आणि तिथल्या अधिकाऱ्यांनी जर विचारलं की तुला आमच्या कंपनीबद्दल काय माहिती आहे, आणि मग जर विद्यार्थी त्याच्याकडे बघत राहिला, नाही सर मला आमचे सर म्हणले जा म्हणून मी आलो, मला तुमच्या कंपनीबद्दल काय माहित नाही, दिस विल क्रिएट अ रिअली बॅड इम्प्रेशन. म्हणून त्यांनी इंटर्नशिपला जाण्याच्या आधीच एक प्रेझेंटेशन करायचं की मी जिथे चाललेलो आहे ती कंपनीचं नाव काय, ती कंपनी कुठे आहे, त्यांचा नेमका नक्की व्यवसाय कोणता आहे, त्यांचा जो टर्नओव्हर आहे वगैरे, ही सर्व माहिती इंटरनेटवर उपलब्ध आहे, ती त्यांनी डाउनलोड करून प्रेझेंट करायची. एरियाज इन विच ही ऑर शी इज प्लॅनिंग टू अंडरगो इंटर्नशिप, तिथे जाऊन तो विद्यार्थी नक्की कोणत्या विषयामध्ये इंटर्नशिप करणार आहे त्याची माहिती. तिथे जाण्याच्या आधी त्याला आपण सांगणार की या कॉन्सेप्ट तुझ्या सिलेबसमध्ये आहेत, या तुला तिथे जाऊन शिकायचं. इंटर्नशिपला गेल्यानंतर ते लोक काही त्याला लगेच काम देणार नाही. दे विल ट्राय टू व्हेरीफाय, दे विल ट्राय टू असेस द क्वालिटी ऑफ द कॅन्डिडेट. त्या केसमध्ये ते त्याला काही प्रश्न विचारू शकतात. जर आपण त्याच्या इंटर्नशिपच्या प्लॅनिंग मध्ये जर हे सगळ्या कॉन्सेप्ट टाकलेल्या असतील, या कॉन्सेप्ट लिहून आण, वाचून ये, आम्ही तुला प्रश्न विचारू, तिथे गेल्यानंतर तो विद्यार्थी त्यांना पटकन त्या प्रश्नांची उत्तर देऊ शकतो ऍट द टाइम ऑफ अ सॉर्ट ऑफ इंटरव्ह्यू, जेणेकरून त्यांचं आपल्या महाविद्यालयाबद्दलचं मत खूप चांगलं होईल. ॲलोकेशन ऑफ 60 आवर्स ऑफ इंटर्नशिप प्रोग्राम, तू तिथे गेल्यानंतर 60 आवर्स मध्ये नक्की करणार काय त्याचं आम्हाला ॲलोकेशन करून दे. 2 तासामध्ये हे शिकणार, 3 तासामध्ये हे शिकणार, 4 तासामध्ये हे शिकणार. आय नो दिस इज हायली यू कॅन आयडियलिस्टिक, हे पण खूप जरी आदर्शवादी होत असेल, मला हे पण माहिती आहे ऍज अ टीचर, आता माझे एवढे वर्षाचा अनुभव आहे, 100% इट विल नॉट गेट इम्प्लिमेंटेड ॲज प्लॅन. 60 आवर्स मध्ये वर खाली होऊ शकतं, पण जर आपण काहीच नियोजन नाही केलं तर ते खूपच वेगळ्या पद्धतीने इम्प्लिमेंट होईल. त्यापेक्षा तुम्ही त्याच्याकडून एकदम मायक्रो प्लॅनिंग करून घ्या. जेवढं मायक्रो प्लॅनिंग ॲक्युरेट तेवढं आपण इम्प्लिमेंटेशनच्या जवळ जाऊ. 60% जाऊ, 70% जाऊ, 50% जाऊ. इंटर्नशिप करून आल्यानंतर आपल्याला कळेल त्याला काय काय अडचणी आल्या, देन वी कॅन अगेन रिवाइज द एंटायर प्रोग्राम. पण सुरुवातीलाच आपण त्याला खूप असा लिबरल ठेवता कामा नये. त्यानंतर लिस्ट ऑफ द स्किल्स दॅट ही इज प्लॅनिंग टू अक्वायर, तिथे गेल्यानंतर या विषयातल्या या कॉन्सेप्ट बद्दल तू काय काय शिकणार आहेस हे त्यांना लिहायचं की आय विल लर्न दीज मेनी स्किल्स. अ ब्रीफ नोट ऑन हाऊ द इंटर्नशिप प्रोग्राम मे बेनिफिट द कॅन्डिडेट, विद्यार्थ्यांनीच लिहून द्यायचं की तिथे गेल्यानंतर माझे कम्युनिकेशन स्किल जे आहे ते इम्प्रूव्ह होईल, किंवा मग त्या ठिकाणी माझं ते मार्केटिंगचं नॉलेज, मार्केटिंग मधल्या या कॉन्सेप्ट मला शिकायला मिळतील, ही नोट त्यांनीच तयार करायची. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं 8वा पॉईंट, विद्यार्थ्यांनी तिथं प्रेझेंट करायचं आहे की मी आता पुढच्या टर्मला, पुढच्या सेमिस्टरला इंटर्नशिपसाठी जाणार आहोत, त्याच्यासाठी मी काय काय शिकलो आहे. जर विद्यार्थ्यांनी एखादा सॉफ्ट स्किल प्रोग्राम जर पूर्ण केला असेल तर त्यांनी सांगायचं की टू इम्प्रूव्ह माय कम्युनिकेशन स्किल आय हॅव कम्प्लिटेड धिस पर्टिक्युलर सॉफ्ट स्किल प्रोग्राम ऑफ असे 30 आवर्स, 60 आवर्स. किंवा जर त्यांनी एखादा दुसरा सर्टिफिकेट किंवा डिप्लोमा कोर्स केला आहे का हे शिकण्यासाठी, उदाहरणार्थ जर आपण गुगलवर गेला तर तिथे असेच डिजिटल मार्केटिंगचा 40 तासाचा एक कोर्स टोटली फ्री आहे. इट इज अ व्हेरी हाय क्वालिटी कोर्स. जर तो कोर्स केला असेल किंवा विद्यार्थी जर आधीच जॉब करत असेल तर विद्यार्थ्यांना स्पेसिफिकली सांगा 8 नंबरच्या कॉलम मधल्या गोष्टी जर तुम्ही केल्या तर तुम्हाला आम्ही जास्त मार्क्स देऊ, जेणेकरून मोर अँड मोर स्टुडंट्स विल बी एनकरेज, दे विल बी मोटिवेटेड टू डू अ सॉफ्ट स्किल प्रोग्राम, दे विल बी एनकरेज टू डू एनी सर्टिफिकेट ऑर एनी डिप्लोमा, जेणेकरून त्यालाच त्याचा पुढे फायदा होणार आहे. त्याच्यामुळे काय होईल, विद्यार्थ्याच्या लक्षात येईल की जेवढी मी जास्त चांगली प्रिपरेशन करेल तेवढे मला जास्त चांगले मार्क्स सेमिस्टर 5 मध्ये मिळतील. आणि आवर इंटेन्शन इज दॅट इफ द प्लॅनिंग इज गुड, इम्प्लिमेंटेशन विल डेफिनेटली बी गुड. आणि डिटेल्स ऑफ द प्रायमरी डिस्कशन दॅट द स्टुडंट हॅड विथ एनी ऑफिसर ऑफ द इंटर्नशिप प्रोव्हाइडिंग ऑर्गनायझेशन, विद्यार्थ्याला तुम्ही आधीच सांगा, तू ते जाऊन त्यांना भेट, त्यांना सांग मी तुमच्याकडे इंटर्नशिपसाठी येणार आहे आणि त्यांच्याशी चर्चा कर. जर विद्यार्थ्यांनी जाऊन सांगितलं मी गेलो, त्यांच्याशी चर्चा केली आणि हा त्या चर्चेचा एक रिपोर्ट, तर विद्यार्थ्याला परत 3-4 मार्क देऊन टाका. जेणेकरून स्टुडंट विल बी एनकरेज टू डू मॅक्सिमम प्लॅनिंग. आणि माझी तर विनंती आहे तुम्ही विद्यार्थ्यांना हे आधीच सांगून टाका, तुझे जे 40 मार्काचं इव्हॅल्युएशन आहे ते आम्ही या 10 पॉईंट्सवर करणार आहोत. या 10 पॉईंट्सचे इनपुट जेवढे चांगले तेवढे तुझे प्रॅक्टिकलचे मार्क्स तुला चांगले मिळतील, सॉरी इंटर्नशिपचे. तर आपण काय करणार, इंटरनल आणि एक्सटर्नल एक्झामिनर एकत्र बसून या 10 पॉईंट वरती विद्यार्थ्याचे जे प्रेझेंटेशन आहे
त्याचे त्याला मार्क्स देणार. सपोज 30 आउट ऑफ 40 he has got 30 and then we will send 50 marks for paper 2 and 50 marks for paper 3. It is as simple as that. मग त्याच्यामध्ये परत काय बायफर्केशन करण्याची गरज नाही. डिवायडेड बाय 2. टोटल मार्क्स 40. whatever marks he has got divided by 2. त्यानंतर याच्यामध्ये आता काय होणार, ज्यावेळी आपण त्याचं इव्हॅल्युएशन करणार, इव्हॅल्युएशन करताना त्याने एक पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन तयार करायचं आणि पॅरामीटर्स ऑफ इव्हॅल्युएशन करताना आपण काय काय बघणार, त्या विद्यार्थ्याचं पोटेन्शियल, त्या पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनची क्वालिटी, त्यांनी जे तयार केलं हाऊ मच युजफुल इज इट, किती युटिलिटी आहे, आणि आउटकम. आणि देर विल बी 1 इंटरनल अँड 1 एक्सटर्नल एक्झामिनर. टोटल मार्क्स 40, टोटल क्रेडिट्स 2. आणि जे मार्क्स पडतील ते डिवायडेड बाय 2 आणि त्याचे एक एक क्रेडिट आपण त्याला देऊन टाकू. इंटर्नशिप चालू असताना आपण काय काय बघायचं आहे, आपण इंटर्नशिप संस्थेशी संबंध ठेवून या गोष्टींच्या आपण त्यांच्याकडून फीडबॅक घ्यायचा आहे. वेदर द स्टुडंट इज रेग्युलर, वेळेवर जातो का, नीट काम करतो का, सॉफ्ट स्किल्स आहेत का, लोकांशी प्रॉपरली कम्युनिकेट करतो का, त्याची इंटिग्रिटी किती आहे, त्याची कमिटमेंट किती आहे, कामाबद्दल किती आस्था आहे, त्याला शिकण्याबद्दल किती इन्क्लिनेशन आहे, ॲबिलिटी टू पुट थिअरी इन टू प्रॅक्टिस, कॉलेजमध्ये तो जे काही शिकलेला आहे तो तिथे जाऊन त्या ज्ञानाचा वापर करण्याचा प्रयत्न करतो का, आणि तिथे गेल्यानंतर त्याला ज्या अडचणी येतात त्या अडचणी तो सोडवण्याचा प्रयत्न करतो का, हे आपण त्या कंपनीशी इंटरॅक्शन ठेवून या गोष्टी आपण चौकशी करू शकतो, सो दॅट वी कॅन इम्प्रोवाइज द प्रोग्राम इन टाइम्स टू कम. नाव नेक्स्ट पार्ट इज इंटर्नशिप इव्हॅल्युएशन. आता तो विद्यार्थी ज्यावेळी सुट्टीमध्ये इंटर्नशिप पूर्ण करून येईल, आफ्टर द इंटर्नशिप प्रोग्राम इज कम्प्लिटेड, द पर्टिक्युलर स्टुडंट विल कम बॅक आफ्टर द वेकेशन अलॉंग विथ द सर्टिफिकेट ऑफ द इंटर्नशिप प्रोव्हायडर ऑर्गनायझेशन. त्याने त्याची 60 तासाची इंटर्नशिप पूर्ण केलेली आहे, आता त्याच्याकडे सर्टिफिकेट आहे, तो तुम्हाला सांगेल मी तिथे गेलो, माझी इंटर्नशिप पूर्ण झाली, हे माझं सर्टिफिकेट. अगेन वी हॅव टू इव्हॅल्युएट हिम. आता त्यांनी तिथे जे काम केलं त्या कामाच्या क्वालिटी आणि क्वांटिटीच्या बेसिसवर आपण त्याचं इव्हॅल्युएशन करणार. अगेन जस्ट लाईक सेमिस्टर 5, देर आर 40 marks, 20 marks for paper 2, 20 marks for paper 3. Total marks are 40. Now what to check? आता आपण काय काय चेक करणार, आता आपण चेक करणार, परत आपण त्याला सांगणार एक रिपोर्ट बनव. त्या रिपोर्टमध्ये रिपोर्ट म्हणजे जर्नलमध्ये किंवा एखाद्या छोट्याशा नोटबुकमध्ये किंवा एखाद्या छोट्याशा फाईलमध्ये, व्हॉट एव्हर जे शिक्षकाला योग्य वाटेल ते. त्याच्यामध्ये तो काय काय लिहिणार की आपण याचं इव्हॅल्युएशन करताना 2 बाजूने करणार. ज्या गोष्टी विद्यार्थी तुम्हाला सांगणार, मी तिथे जाऊन हे केलं, ते केलं, ते केलं, नंबर 1. नंबर 2, आपण इंटर्नशिप प्रोव्हायडर ऑर्गनायझेशन कडून एक फीडबॅकचा फॉर्म घेणार आहोत. तो फीडबॅक फॉर्म तुम्ही मुलांना दाखवा की तू ज्या ठिकाणी इंटर्नशिपला गेला त्या लोकांनी तुझ्याबद्दल आम्हाला असे रिमार्क्स दिलेले आहेत आणि तुला आता याच्या बेसिसवर मार्क्स मिळणार आहे. प्लीज कम्युनिकेट धिस टू द स्टुडंट्स बिफोर ही गोज फॉर इंटर्नशिप. तो जाण्याच्या आधी पण सांगा की बाळा, ज्यावेळी तुझी इंटर्नशिप पूर्ण होईल त्यावेळी आम्ही या गोष्टी त्यांना विचारणार, हा विद्यार्थी कसा होता, आणि त्यांच्याकडून जो फीडबॅक येईल त्याच्या बेसिसवर आम्ही तुला मार्क्स देणार, जेणेकरून विद्यार्थ्याचे तिथलं बिहेवियर हे खूप जास्त त्या ठिकाणी रिस्पॉन्सिबल असेल. सो व्हॉट आर द थिंग्स दॅट वी विल चेक? रेग्युलरिटी आणि पंक्च्युअलिटी. रेग्युलर होता का, वेळेत जात होता का, ऍक्च्युअल वर्क परफॉर्म्ड, वेदर ही हॅज रिअली डन एनिथिंग इन दॅट पर्टिक्युलर ऑर्गनायझेशन. फीडबॅक बाय द इंटर्नशिप प्रोव्हाइडिंग ऑर्गनायझेशन, जेवढा चांगला फीडबॅक तेवढे जास्त मार्क्स. Nature of the contribution made. Of course, I understand a lot of contribution is not possible within 60 hours, but we are trying to evaluate whether the student is really inclined to learn new things. Skills learned, तिथे जाऊन हा नक्की काय शिकला, तिथे याला जे प्रॉब्लेम आले ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी हा कशा पद्धतीने वागला, ह्याच्यामध्ये टीम बिल्डिंग ऍटिट्यूड आहे का, प्रॉब्लेम सॉल्व्हिंग ऍटिट्यूड आहे का, याचं डोकं शांत राहतं का, सर्व गोष्टी शांतपणे शिकतो का, लर्निंग ऍटिट्यूड. इव्हॅल्युएशन पॅनल मध्ये कोण असणार? 1 इंटरनल अँड 1 एक्सटर्नल एक्झामिनर, जस्ट लाईक सेमिस्टर 5. अँड इफ यू फील दॅट इव्हॅल्युएशन इज रिक्वायर्ड टू बी डन इन अ मोर स्ट्रिंजंट मॅनर, आपण इंडस्ट्रीमधल्या लोकांना पण बोलू शकतो की आमचे विद्यार्थी इंटर्नशिप पूर्ण करून आले आहेत, तुम्ही त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न विचारा आणि त्यांचे इव्हॅल्युएशन करा. इव्हॅल्युएशनला 40 मार्क्स आहेत आणि 2 क्रेडिट आहेत, त्यातले 20 मार्क्स पेपर 2 ला, 20 मार्क पेपर 3 ला. मी पुन्हा एकदा तुम्हाला विनंती करतो, तुम्ही त्याचं डायरेक्टली 40 मार्काचं इव्हॅल्युएशन करा, 40 मार्क लिहा आणि त्याला डिवायडेड बाय 2 करा. हाफ मार्क्स विल गो टू पेपर 2, हाफ मार्क्स विल गो टू पेपर 3. नाव त्या प्रेझेंटेशन मध्ये विद्यार्थी काय काय करणार आहे, ते एकूण 15 ते 20 स्लाइडचं प्रेझेंटेशन असेल. त्याच्यामध्ये विद्यार्थी कोणकोणत्या गोष्टी लिहिणार? नेम ऑफ द ऑर्गनायझेशन, की तो कुठे गेला इंटर्नशिप करण्यासाठी, इंटर्नशिपचे कोणते कॉन्टेंट आपण त्याला शिकण्यासाठी सांगितले होते. ही विल डेफिनेटली टेल मी की माय टीचर हॅज टोल्ड मी टू लर्न दिस 1 2 3 4 5. म्हणजे आपल्याला पहिल्यांदा कळायला पाहिजे हा तिथे जाऊन काय शिकणार होता. व्हॉट वॉज द प्रपोज्ड ऍक्टिव्हिटीज टू बी लर्न ड्युरिंग द इंटर्नशिप. ॲलोकेशन ऑफ 60 hours, 60 hours त्याने ॲलोकेशन कसं केलं होतं, काय काय शिकणार.
लिस्ट ऑफ द ऑफिसर्स अँड द स्टाफ मेंबर ऑफ द इंटर्नशिप प्रोव्हाइडिंग ऑर्गनायझेशन विथ डेझिग्नेशन. तिथे जाऊन हा कोणाला भेटला, तिथे जाऊन यांनी कोणाच्या हाताखाली नक्की काम केलं. त्यानंतर नेम ऑफ द ऑफिसर अंडर होम द इंटर्नशिप वॉज कम्प्लिटेड. आपण विद्यार्थी इंटर्नशिपला गेल्यानंतर ते लोक त्याला एखादा ऑफिसर असाइन करतील की तू यांच्या हाताखाली काम कर, त्याची माहिती विद्यार्थ्यांनी आपल्याला द्यायची. वर्क प्रोफाईल असाइन, इथे गेल्यानंतर विद्यार्थ्याला एक्झॅक्टली कोणतं काम दिलं गेलं. आपल्याला अजिबात अपेक्षा नाही की विद्यार्थ्याला खूप हायफाय काम मिळेल. त्याला जे काही बेसिक फंडामेंटल अगदी रुटीन लेवलचं काम मिळालं तर ते त्यांनी लिहायचंय. तिथे गेल्यानंतर मला हे काम दिलं गेलं. ऍक्च्युअल वर्क परफॉर्म, तिथे गेल्यानंतर हा काय शिकला आणि तिथे जाऊन नक्की कोणतं काम केलं. स्किल्स लर्न ड्युरिंग द इंटर्नशिप प्रोग्राम, हे विद्यार्थ्यांनी आपल्याला ऑथेंटिकेट करायचंय. मी तिथे जाऊन या गोष्टी शिकलो, या गोष्टी मला आधी येत नव्हत्या, आता मला या गोष्टी यायला लागल्या. त्यांनी सांगितल्यानंतर हे नक्की त्याला येतं का नाही हे आपण कशावरून चेक करणार, तर इंटर्नशिप प्रोव्हाइडिंग ऑर्गनायझेशन कडून जो आपल्याला फीडबॅक फॉर्म येणार त्याच्यावरून आपण ते चेक करणार. प्रॉब्लेम्स फेस्ड, विद्यार्थी सांगणार तिथे गेल्यानंतर मला या अडचणी आल्या. आपण त्याला अडचणी का विचारतो आहे की विद्यार्थ्याला नक्की कोणत्या अडचणी येतात आणि त्या अडचणी कॉलेजच्या स्तरावर दुरुस्त होऊ शकतात का. विद्यार्थ्यांनी त्याच्या अडचणी मांडल्यानंतर त्या अडचणी आपण आपल्या इंटर्नशिप सेलमध्ये घेऊन जाणार आणि पुढच्या वर्षीच्या इंटर्नशिप प्रोग्राम मध्ये त्या नेसेसरी करेक्शन्स ऑर द रेक्टिफिकेशन्स विल बी मेड. हे प्रॉब्लेम्स त्या विद्यार्थ्यांनी कोणत्या प्रकारे सॉल्व्ह केले हे पण त्यांनी लिहायचं. आणि सगळ्यात महत्वाचं 11 नंबरची स्लाइड, कॉन्ट्रीब्युशन मेड. तिथे गेल्यानंतर यांनी नक्की काय केलं की त्यांनी वेळ वाचवण्यासाठी काही एखादी आयडिया शोधली का, जेणेकरून आपले श्रम वाचतील, आपले पैसे वाचतील. त्यांनी एखादं डॉक्युमेंट नवीन काय तयार केलं का, एखादं मॉडेल डेव्हलप केलं का, किंवा आपण लोकांना अधिक चांगल्या प्रकारे सर्व्हिस देऊ शकतो का, हे त्याने काय शोधलं का. हे ऑप्शनल आहे. बिकॉज आपल्याला पण माहिती आहे की 60 आवर्स मध्ये तो काय फार फार जास्त एकदम ज्याला आपण भव्य दिव्य किंवा एकदम असा ट्रान्सफॉर्मिंग जॉब करू शकत नाही. पण त्यांनी ऍटलिस्ट त्या दृष्टीनं प्रयत्न तरी केले पाहिजे की मी तिथे गेल्यानंतर मला असं जाणवलं की तिथे ही अडचण आहे आणि तिने ही अडचण या पद्धतीने मी दूर करण्याचा प्रयत्न केला आहे. इट इज ऑप्शनल. त्यांनी प्रयत्न केले तर चांगली गोष्ट आहे, जर नसेल तर ठीक आहे. आणि लिस्ट ऑफ द स्किल्स रिक्वायर्ड टू परफॉर्म नॉट इन्क्लुडेड इन द सिलेबस, हे त्यांनी सांगितलं पाहिजे. तिथे गेल्यानंतर काम करताना मला नंबर 1, नंबर 2, नंबर 3 या गोष्टी मला येत नव्हत्या, या गोष्टी आपल्या सिलेबसमध्ये नाहीत म्हणून मला येत नव्हत्या. तर आपण डेफिनेटली असा विचार करू शकतो की या गोष्टी आपण पुढच्या वर्षीच्या विद्यार्थ्यांना शिकवू शकतो की जेणेकरून पुढच्या वर्षीच्या विद्यार्थ्यांना ती इंटर्नशिप अधिक इझी होईल. आणि त्यानंतर आपण विद्यार्थ्याचं मत विचारणार त्याला की व्हॉट इज युअर ओपिनियन अबाउट युटिलिटी ऑफ द प्रोग्राम. हा इंटर्नशिपचा प्रोग्राम खरोखर उपयोगी आहे का. एडिक्वसी ऑफ द टाइम, जे आपण 60 आवर्स दिले, इज इट सफिशियंट की हा कमी केला पाहिजे किंवा हा वाढवला पाहिजे. सजेशन्स फॉर इम्प्रुव्हमेंट इन द सिलेबस, आपण विद्यार्थ्याला या प्रोसेसमध्ये पूर्णपणे पार्टिसिपेट करून घेणार आहोत जेणेकरून आपल्याला नेक्स्ट साठी पण फायदा होईल. की तुला असं वाटतं का द सिलेबस विच इज प्रिस्क्राइब्ड बाय द SPPU इज सफिशियंट किंवा सिलेबस इनएडिक्वेट आहे किंवा इंडस्ट्री मधल्या गोष्टी सिलेबस मध्ये नाहीच आहेत किंवा गरजेच्या नसलेल्या आहेत. आपण त्याच्याकडून फीडबॅक येणार. आपण त्याला हे पण विचारणार या प्रोग्राममुळे एम्प्लॉयबिलिटी तुझी वाढेल असं तुला वाटतं का. आपण त्याला हे पण विचारणार की हाऊ टू मेक दिस इंटर्नशिप प्रोग्राम मोर मिनिंगफुल अँड इफेक्टिव्ह. सी द प्रॉब्लेम इज इंटर्नशिप साठी शिक्षक जाणार नाहीये, विद्यार्थी जाणार आणि दे विल ऑब्झर्व, दे विल सी सो मेनी थिंग्स इन द इंडस्ट्री. दे विल डेफिनेटली टेल यू की इफ यू वॉन्ट टू मेक द प्रोग्राम मोर इफेक्टिव्ह वी नीड टू डू दीज मेनी थिंग्स. आपल्याला प्रत्येक विद्यार्थ्याकडून एक जरी सजेशन आली स्टील इट इज मोर दॅन सफिशियंट की जेणेकरून वी कॅन मेक दॅट नेसेसरी चेंजेस इन द प्रोग्राम. आणि ओव्हरऑल फीडबॅक की तुला काय एक्सपिरियन्स तुझा कसा होता तिथे गेल्यानंतर, जेणेकरून विद्यार्थ्याला पण छान वाटेल की मला सरांनी या सिस्टीम मध्ये किंवा मॅडमने मला या संपूर्ण सिस्टीम मध्ये इन्व्हॉल्व करून घेतलं. आणि द व्हेरी ऑब्जेक्टिव्ह बिहाइंड द एंटायर एक्सरसाइज इज हिज पर्सनॅलिटी शुड डेव्हलप. आणि त्याचा जो इंट्रोवर्ट असेल तो थोडासा एक्स्ट्रोवर्ट होईल, त्याचं कम्युनिकेशन स्किल थोडंसं इम्प्रूव्ह होईल, तो 4 लोकांच्यात जाऊ शकतो, टीम मध्ये काम करू शकतो. 60 आवर्स मध्ये नाही होणार, बट ऍटलीस्ट सम प्रोसेस विल स्टार्ट. अँड ऍज अ टीचर अवर रोल इज टू वर्क ऍज अ फॅसिलिटेटर. एकदा आपण त्याला एक्सपोजर मिळवून दिलं की नंतर काय करायचं हे त्या विद्यार्थ्यावर आहे, बट इट इज अवर ड्युटी टू सी टू इट दॅट ही गेट्स द एक्सपोजर. आपल्याला कोणकोणते फॉर्मॅट लागणार आहेत. आपल्याला जे फॉर्मॅट लागणार आहेत एकूण देर आर 7 फॉर्मॅट्स. लेटर ऑफ इंटर्नशिप प्रोव्हाइडिंग ऑर्गनायझेशन, आपण त्या कंपनीला पत्र देणार की तुम्ही आमच्या विद्यार्थ्यांना तुमच्या इंटर्नशिप प्रोग्राम मध्ये त्या ठिकाणी समाविष्ट करून घ्या. त्यानंतर अंडरटेकिंग फ्रॉम द स्टुडंट की त्या ठिकाणी जाऊन मी खूप रिस्पॉन्सिबली वागेल, अंडरटेकिंग पण आपल्याकडे आहे. अंडरटेकिंग त्यांनी एक अंडरटेकिंग कंपनीला द्यायचं आहे की आय विल फॉलो ऍज पर द रूल्स अँड द रेग्युलेशन्स ऑफ द कंपनी. एक लेटर त्यांनी कॉलेजला द्यायचं आहे की मी तिथे गेल्यानंतर नीट वागेल. म्हणजे आपण विद्यार्थ्याला दोन्ही साईडनी अंडरटेकिंग घेणार आहोत. एक अंडरटेकिंग त्यांनी कंपनीला द्यायचे, एक अंडरटेकिंग त्यांनी कॉलेजला द्यायचे. मोस्ट इम्पॉर्टंट इज लॉग शीट ऑफ वर्क परफॉर्म ड्युरिंग द इंटर्नशिप.
तिथे गेल्यानंतर त्यांनी 60 मध्ये काय केलं त्याचा त्याला अवरली रिपोर्ट आपल्याला द्यायचा आहे. त्याचा फॉर्मॅट मी तुम्हाला दाखवतो. म्हणजे नुसतं गेलं आणि टाइमपास करून आला असं जर काही विद्यार्थ्यांचा उद्देश असेल तर ते त्यांना सहजासहजी करता येऊ नये म्हणून आपण एक लॉगशीट बनवली. तिथे त्याला लिहायचं आहे मी आज गेलो, इतक्या वाजता गेलो, इतक्या वाजता जॉईन झालो, इतक्या वाजता घरी गेलो, हे काम केलं. त्याची सही आणि सुपरवायझरची सही, जेणेकरून तिथे विद्यार्थ्याला काही फारसं त्या ठिकाणी मिसचिफ करता येऊ नये. इंटर्नशिप कम्प्लिशन सर्टिफिकेट हे कंपनीने द्यायचं आहे की या विद्यार्थ्याची इंटर्नशिप पूर्ण झाली. इंटर्नशिप प्रोव्हायडर कडून आपण फीडबॅक घेणार की तुम्हाला हा कार्यक्रम कसा वाटला आणि फीडबॅक फ्रॉम द स्टुडंट्स. हे 7 फॉर्मॅट आहेत. हे फॉर्मॅट्स मी आता तुम्हाला लगेच दाखवतो जेणेकरून इट विल बी हेल्पफुल फॉर यू. हा, इफ यू सी स्क्रीन इज विजिबल. हॅलो. येस सर, येस सर. तर हा इंटर्नशिपच्या कंपनीला आपल्याला जे पत्र लिहायचं आहे त्याचा फॉर्मॅट आहे. आपण फक्त हा कॉलेजच्या लेटरहेड वरती प्रिंट करा. याच्यामध्ये टू द मॅनेजर आणि आमच्या विद्यार्थ्यांना तुम्ही इंटर्नशिप मध्ये सामील घेऊन या असं लिहिलं आहे. त्याच्यामध्ये लिहिले आमचे विद्यार्थी तुमच्या सर्व नियमांचं पालन करतील आणि त्यांनी कोणत्या कोणत्या गोष्टी शिकणं अपेक्षित आहे ते इथे लिहायचं आहे. हे सगळे फॉर्मॅट मी तुम्हाला पाठवतो आहे. स्टुडंट कडून जे आपल्याला अंडरटेकिंग घ्यायचं आहे त्याचं नाव, पत्ता, कॉन्टॅक्ट नंबर, पालकांचा कॉन्टॅक्ट नंबर आणि अंडरटेकिंग की मी या कंपनीमध्ये इंटर्नशिपसाठी जात आहे. I assure you that I will follow all the rules and instructions issued by the internship providing organization. I will be responsible for my behavior and performance during the internship period. आपण क्लिअर कट लिहून घेतलंय. इंटर्नशिप पिरियड मध्ये मी जे काय होईल त्याच्याबद्दल मी स्वतः जबाबदार आहे. हे विद्यार्थ्याचं अंडरटेकिंग त्यांनी कॉलेजला दिलेलं, त्याच्यामध्ये त्याची सही आणि त्याच्या पालकांची पण सही, सो दॅट पेरेंट्स शुड ऑल्सो कम टू नो व्हॉट एक्झॅक्टली द कॉलेज इज डुईंग. पुढचं अंडरटेकिंग त्यांनी कंपनीला द्यायचं आहे की मी तुमच्या कंपनीमध्ये इंटर्नशिपसाठी इंटरेस्टेड आहे आणि तुमच्याकडे कंपनीचे जे काही रूल्स आणि रेग्युलेशन्स असतील ते मी फॉलो करेल. आय विल बी सोलली रिस्पॉन्सिबल फॉर माय बिहेवियर अँड द परफॉर्मन्स ड्युरिंग द इंटर्नशिप. पुढचं खूप महत्वाचं, आय विल नॉट डिस्क्लोज एनी इन्फॉर्मेशन दॅट इज मेड अवेलेबल टू मी टू एनीवन ड्युरिंग द इंटर्नशिप पिरियड. काही असं कंपन्यांचं अपेक्षा असते की ते तिथे जे काही शिकले कंपनीची माहिती त्यांनी बाहेर कोणाला सांगू नये. त्याला आपण NDA म्हणतो, नॉन डिस्क्लोजर अग्रीमेंट. हा त्याचाच एक भाग आहे की जेणेकरून तो विद्यार्थी तिथे लिहून देईल की मी कंपनीमधली कुठलीही कॉन्फिडेन्शियल माहिती जर माझ्याशी शेअर करण्यात आली तर मी ती बाहेर देणार नाही आणि आय विल ट्राय टू डू माय बेस्ट वगैरे ॲज युजल. त्यानंतर लॉगशीट जी आहे ती ही आहे, त्या विद्यार्थ्याची लॉगशीट आहे, त्याचा क्लास कुठला, त्यानंतर त्याचा कॉन्टॅक्ट नंबर, ईमेल ID आणि ही लॉगशीट जी आहे डेट, टाइम, किती वाजल्यापासून किती वाजेपर्यंत होता, त्यांनी एकूण किती तास काम केलं, डिटेल्स ऑफ द वर्क डन, तिथे जाऊन त्यांनी नक्की काय केलं, डिटेल्स ऑफ द ऑफिसर आणि सिग्नेचर ऑफ द स्टुडंट. दोघांनी सही करायची. हे काम पूर्ण झाल्याशिवाय ऑफिसर सही करणार नाही आणि मी हे काम केलं पूर्ण म्हणून तो विद्यार्थी पण त्या ठिकाणी सही करेल. हे त्याचे सर्व डिटेल्स. आणि सगळ्यात शेवटी सर्टिफाईड दॅट या विद्यार्थ्यांनी हे काम समाधानकारकपणे पूर्ण केलं आहे. त्या विद्यार्थ्याच्या सुपरवायझरची सही, मॅनेजरची सही आणि त्या सेक्शन इन्चार्जची सही आणि इथे कंपनीचा शिक्का, जेणेकरून आपल्याकडे एक डॉक्युमेंट व्यवस्थित तयार होईल जे आपण नॅकला दाखवू शकतो. इंटर्नशिप पूर्ण झाल्यानंतर ती ऑर्गनायझेशन आपल्याला एक जेवढी मुलं गेली आहेत 2, 4, 5, 10 मुलं, त्या सगळ्यांचं एक एकत्रित सर्टिफिकेट आपल्याला मिळेल जे आपल्याला नॅकसाठी दाखवता येईल की या मुलांनी इंटर्नशिप पूर्ण केली. नेम ऑफ द स्टुडंट, रोल नंबर, त्याचा आधार नंबर आणि स्पेशल सब्जेक्ट या विषयामध्ये त्याची इंटर्नशिप पूर्ण झाली. आपण त्याचं इव्हॅल्युएशन या एकमेव सर्टिफिकेटच्या बेसिसवरती करणार आहोत. आणि आपण हे खूप महत्वाचं आहे, आपण त्या कंपनीकडून त्या प्रत्येक विद्यार्थ्याचा फीडबॅक घेणार. तो फीडबॅक फॉर्म मध्ये आपण काय काय विचारणार की त्या इंटर्नशिपचा जो अधिकारी आहे त्यांनी प्रत्येक विद्यार्थ्यापुढे टिक करायची, एक्सिलेंट आहे, व्हेरी गुड आहे, गुड आहे, सॅटिस्फॅक्टरी आहे की त्यांनी सुधारणा करण्याची गरज आहे. आपण त्यांना काय काय विचारणार, विद्यार्थ्याचं डोमेन नॉलेज कसं आहे, एक्सिलेंट आहे, गुड आहे, सॅटिस्फॅक्टरी आहे, कम्युनिकेशन स्किल, पंक्च्युअलिटी, ॲबिलिटी टू वर्क इन टीम्स, प्रॉब्लेम सॉल्व्हिंग स्किल्स, क्वालिटी ऑफ द वर्क डन, इफेक्टिव्हनेस, इफिशियन्सी, ability to take the initiative, positive attitude, appearance, using full potential at work, work habits, honesty, integrity आणि creativity. या 15 पॅरामीटर्स वरती आपल्या विद्यार्थ्याचे इव्हॅल्युएशन होणार आहे. तर माझी विनंती आहे, विद्यार्थ्यांना आधीच सांगा की बाळा, आम्ही या गोष्टी कंपनीला तुझ्याबद्दलच्या विचारणार आहोत, तर तू पूर्ण तयारी करून जा की या सर्व पॅरामीटर्स मध्ये तुझा परफॉर्मन्स चांगला असेल. जेवढा तुझा परफॉर्मन्स चांगला तेवढे तुला जास्त मार्क्स मिळतील. आणि या सगळ्या गोष्टी, यातल्या 50% गोष्टी जरी विद्यार्थ्यांनी शिकल्या की मला तिथे जाऊन नीट वागायचं आहे, तर ट्रस्ट मी, त्याची एम्प्लॉयबिलिटी इट विल सिग्निफिकंटली एनहान्स. त्याच्यामुळे तुम्ही या सगळ्या गोष्टी विद्यार्थ्यांशी पुन्हा शेअर करा की जेणेकरून विद्यार्थी हे शिकण्याचा प्रयत्न करतील.
आणि स्वॉक अनालिसिस ऑफ द स्टुडंट, की तो विद्यार्थ्याची स्ट्रेंथ कोणती, त्याची विकनेस कोणती, हे त्यांनी लिहायचं आहे. कंपनी आपल्याला हे पण सांगेल की सजेशन्स टू मेक द इंटर्नशिप प्रोग्राम मोर प्रोडक्टिव्ह अँड इफेक्टिव्ह. आपण त्यांना विचारू की इंटर्नशिप प्रोग्राम अधिक चांगला करण्यासाठी तुमच्याकडून काय सूचना आहेत, आणि चेंजेस रिक्वायर्ड इन द करिक्युलम टू इम्प्रूव्ह द एम्प्लॉयबिलिटी. आपण त्या कंपनीला विचारणार की आमचा जो एक्झिस्टिंग सिलेबस आहे त्याच्यामध्ये काय दुरुस्ती व्हावेत असं तुम्हाला वाटतं. नायक आपल्याला नेहमी विचारते की तुम्ही स्टेक होल्डर कडून सिलेबस बद्दलचा फीडबॅक घेणार का, तर हा पार्ट डी आहे. त्यामुळे आपण आता कॉमर्स तर्फे 100% त्याचं उत्तर लिहू शकतो. येस, वी सीक द फीडबॅक ऑफ द एम्प्लॉयर अबाउट द करिक्युलम अँड वी डू ट्राय टू मेक द नेसेसरी चेंजेस इन द करिक्युलम. हे करिक्युलम मध्ये आहे, सिलेबस मध्ये नाहीये. सिलेबस बदलाची प्रोसेस थोडीशी अवघड असते आपल्याला विद्यापीठाकडून, तुम्हाला माहिती आहे, तो बीओएस, त्याच्यानंतर फॅकल्टी, त्याच्यानंतर अकॅडमिक काउन्सिल, थोडं त्रासदायक होऊ शकतं. पण करिक्युलम मधला चेंज तुम्ही कधी पण करू शकता. जर कंपनीने सांगितलं तुमचे विद्यार्थी ठीक आहेत पण आम्हाला असं वाटतं की या गोष्टी तुम्ही त्यांना अजून कॉलेजच्या लेवलला शिकवल्या पाहिजे, तर वी कॅन डेफिनेटली डू दॅट. तर हा तो फॉर्मॅट आहे. त्याच्यानंतर आपण विद्यार्थ्याचा फीडबॅक घेणार की येस ऑर नो, किंवा त्यांनी 0 पासून 10 पर्यंत मार्क्स द्यायचे की इंटर्नशिप ट्रेनिंग प्रोग्राम वॉज युजफुल. मग त्याला 1 0 ते 10 की काय वाटलं हे त्यांनी लिहायचंय. की मला तिथलं गेल्यानंतर द वर्क वॉज प्रॉपरली इंट्रोड्युस्ड, मला त्यांनी नीट काम समजावून सांगितलं, त्यांनी मार्क्स द्यायचे. आय वॉज गिव्हन प्रॉपर गायडन्स टू कॅरी आउट माय रिस्पॉन्सिबिलिटी, त्यांनी मार्क्स द्यायचे. माझा सुपरवायझर खूप सपोर्टिव्ह होता, खूप चांगला होता, त्याला त्यांनी परत मार्किंग करायचं. म्हणजे आपण दोन्हीकडून फीडबॅक घेणार, विद्यार्थ्याच्या बाजूने पण घेणार आणि एम्प्लॉयरच्या बाजूने पण घेणार. आय फाउंड माय टास्क इंटरेस्टिंग, माय सुपरवायझर सॉल्व्ड ऑल माय क्वेरीज, आय रिसीव्ड ड्यू रिस्पेक्ट फ्रॉम माय कलिग्स, द कंटेंट ऑफ द सिलेबस मॅच विथ द प्रॅक्टिकल वर्क. मग आपल्याला तिथे कळेल सिलेबस आणि प्रॅक्टिस जी आहे ती मॅच होते की नाही. द नॉलेज दॅट आय गेन इन द कॉलेज वॉज युजफुल टू कॅरी आउट द इंटर्नशिप प्रोग्राम. म्हणजे तो क्लिअर कट सांगेल मी जे काही कॉलेजमध्ये शिकलो ते मला इंटर्नशिप प्रोग्रामसाठी उपयोगी झाले की नाही, जेणेकरून आपण ठरवू शकतो. इंटर्नशिप प्रोग्राम वॉज व्हेरी युजफुल टू एनरिच माय नॉलेज. परत त्यांनी 0 to 10 मार्क्स द्यायचे, म्हणजे आपल्याला कळेल की विद्यार्थ्यांना इंटर्नशिप प्रोग्राम किती उपयुक्त आहे असं वाटलं. त्यानंतर विद्यार्थ्यांनी क्लिअर कट द्यायचं आहे इंटर्नशिप प्रोग्राम अजून चांगला करण्यासाठी तुमचं काय मत आहे. विद्यार्थी सांगतील मग तुम्ही हे बदल करा, ते बदल करा, तास वाढवा, तास कमी करा, ही कंपनी पाहिजे, ही कंपनी नको, सिलेबसमध्ये या गोष्टी ऍडिशनल शिकवा, अशा अनेक गोष्टी विद्यार्थी सांगतील ज्याचा आपण पुढे उपयोग घेऊ. आणि ओव्हरऑल एक्सपिरियन्स अबाउट द इंटर्नशिप संपलं, आणि हे विद्यार्थ्यांनी तिथे आपल्याला लिहून द्यायचं आहे. अशा प्रकारे आपण सर्व फॉर्मॅट डेव्हलप केले आहेत. सध्या तरी आपण बऱ्यापैकी आयडियलिस्टिक आहोत, याच्यातून खूप चांगला आउटपुट निघेल असं आपल्याला वाटतं आहे. आता एक शेवटची विनंती की दिस एंटायर सक्सेस ऑफ द इंटर्नशिप प्रोग्राम डज नॉट डिपेंड अपॉन द ऑनरेबल वाइस चान्सलर सर और द प्रो वाइस चान्सलर सर और द डीन्स. सक्सेस ऑफ द इंटर्नशिप प्रोग्राम एंटायरली अँड होनली अँड कम्प्लिटली डिपेंड्स अपॉन द टीचर्स. कारण विद्यार्थ्यांशी कॉन्टॅक्टमध्ये तुम्ही आहात, कंपन्यांशी कॉन्टॅक्टमध्ये तुम्ही आहात. तुम्ही जेवढ्या प्रेमाने, तुम्ही जेवढ्या आत्मीयतेने, तुम्ही जेवढ्या इंटिग्रिटीने हे काम कराल तेवढा हा प्रोग्राम सक्सेसफुल होईल. सो इट इज माय पर्सनल रिक्वेस्ट टू ऑल, please see to it that the students benefit maximum from this internship program. आपल्याला काही डाऊट असतील तर प्लीज विचारा. थँक्यू सो मच. कोणाला काही प्रश्न विचारायचे असतील तर नक्कीच विचारा. मला वाटतं मी बऱ्यापैकी शंकांचं निरसन. येस सर, येस सर. हॅलो. हा मॅडम बोला ना. बोलू शकेल सर. हॅलो. हा मॅडम. हा सर, आपण जे विद्यार्थी पाठवणार आहोत तर त्यांना त्यांचा जर आपल्याला ग्रुप पाठवायचा आहे तर ऍटलीस्ट मिनिमम का मॅक्झिमम विद्यार्थी एका ऑर्गनायझेशन मध्ये आपण पाठवू शकतो? मॅडम तसा कुठलाही नियम नाही. ऑर्गनायझेशन तुम्हाला जसं सांगेल की आम्ही तुमच्या एवढ्या मुलांना आमच्याकडे अकोमोडेट करून घेऊ शकतो तेवढ्या विद्यार्थ्यांना पाठवू. मिनिमम आणि मॅक्सिमम नाही. ओके सर. ओके, थँक्यू सर. या बोलो शाकिब सर, आपका हाँ सर। सवाल था। सर जैसे भी वहाँ पर मैनेजर और डिफरेंट जैसे लेवल्स ऑफ सिग्नेचर्स जैसे अगर अपने को चाहिए तो जैसे अभी एक ही ओनर है, ये सोल ट्रेडर है तो फिर सिग्नेचर सफिशिएंट है. ओके सर सुनिए ना, अगेन I would like to request all of you, the formats and so many things we have actually prepared, it is not hard and fast. ओके सर. Our sole intention is students should get some practical experience. This is our single point agenda. So you can make as many changes in the format, as many changes in the presentation. जो भी आपको ठीक लगता है आप सब कर सकते हो. ओके The सर. thing is that students should get something out of it. डेफिनेटली. Rules पे ज़्यादा मत जाइए. You can make as many changes as you want. ओके ओके, थैंक यू. Yes sir. Shall we थैंक्स फॉर द डिटेल एक्सप्लेनेशन सर. बहुत सारे डाउट्स क्लियर हो गए उसमें.
यस, थैंक यू। ऐसे कुछ बहुत मेजर रहा नहीं है सर। आपको कभी भी कुछ लगा तो यू कैन Sure. कॉल मी अप एंड यू कैन सिंपली गेट योर क्वेरी सॉल्व। श्योर सर, श्योर। यस, शैल वी स्टॉप, क्योंकि मुझे थोड़ा ना एक्चुअली और एक मीटिंग है 5 मिनट में। Yes, sir. Vineet, sir. Board of thanks. सर तुमच्या या लेक्चर मधून बऱ्यापैकी नाही म्हणणार, पूर्ण 100% डाऊट्स जेवढे होते आमचे ते क्लिअर झाले असं माझे समज आहे. तरी काही अडचणी आली सर तर आम्ही तुम्हाला नक्कीच संपर्क anytime. करण्याचा प्रयत्न करू. आणि तुम्ही जे फॉर्मॅट्स वगैरे जे आता आम्हाला प्रेझेंटेशन मध्ये दाखवले त्यातले जर काही तुम्हाला शेअर करता आले सर लगेच पाठवतो. नक्कीच आम्हाला बेनिफिट होईल. आम्ही त्या मार्गानेच जाण्याचा शक्यतो प्रयत्न करू. दो अल्दो इट इज आयडियलिस्टिक, पण सुरुवात करणं गरजेचं आहे. त्याचं आउटपुट चांगलं नक्कीच मिळेल अशी आशा व्यक्त करतो. थँक्यू सर, थँक्यू फॉर युअर प्रेझेंटेशन. यानंतर डॉक्टर आरती लोखंडे मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी वोट ऑफ थँक्स करावं. Okay. Thank you, sir. Good morning, sir. Good morning, everyone. Honorable, eminent speaker, our Dr. Yashodan Mithare, sir, Mahatma Gandhi Vidya Mandir, Joint Secretary Dr. V.S. More Mama, Chief Guest Dr. B.S. Jagdale, sir, Principal of Loknath Venkat LVH College, Nasik, and Dr. S.N. Nikam, Principal of KVH College, Nimgaon, and all the commerce faculties of Mahatma Gandhi Vidya Mandir. It is such an honor for me to get the opportunity to thank you all dignitaries on behalf of the Mahatma Gandhi Vidya Mandir's head of the department and faculty of commerce. I extend my gratitude to our honorable eminent speaker, Dr. Yashodan Mithare, sir, Associate Dean of Savitribai Phule Pune University, to take out time from his busy schedule to grace the event. Thanks, sir, for inspiring and encouraging and clear our total doubts with your words on this webinar. A special thanks to Dr. V.S. More, sir, today's webinar president, and Mahatma Gandhi Vidya Mandir Joint Secretary, for providing immense support to make the webinar successful. I extend my gratitude to Dr. B.S. Jagdale, sir, Principal of Loknath Venkatrao Hire Arts, Science and Commerce College, to organize a webinar even amidst the pandemic. My gratitude to Dr. Sunikam, sir, Chief Guest and Principal of KVH College, Nimgaon, to give us a valuable time for this webinar. I must thank the organizing team, Dr. Arif Anjum, sir, Dr. Vineet Ragde, sir, Dr. Shakib Ahmed, sir, and all other members for working hard for the past few days to make this webinar successful. I must thank to all Mahatma Gandhi Vidya Mandir's head of the department and all commerce faculties to present here and attend this webinar. Thank you everyone once again for making it a great success. And on the permission of our president, Vineet sir. येस सर. विनीत सर. थँक्यू सर, थँक्यू सर. थँक्यू सर. मी ते Thank you, मॅन्युअल sir. आणि माझं प्रेझेंटेशन दोन्ही पण सर मी आता आरिफ अंजुम सरांना पाठवलेलं आहे. यू प्लीज. येस सर, थँक्यू व्हेरी मच. Okay, thank you, sir. येस. Okay, sir. Thank you so much. Thank you. Thank you all. Thank you, sir. Yeah, bye.